नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. काही दिवसांपूर्वी आपल्यासोबत रेखा शिर्टेकर ज्यांच्यासोबत आपण गप्पा मारल्या अमेरिकेतील प्राथमिक शाळांबद्दल. आज आपल्यासोबत आहे माधवी जगताप आणि या इथे अमेरिकेतल्या ऑस्टिनमधल्या कम्युनिटी कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत लिटरेचर डिपार्टमेंटमध्ये. वेलकम टू अमेरिकन भाऊ. नमस्कार राहुल, मला इथे बोलवल्याबद्दल फार धन्यवाद तुमचे. थँक्यू. त्या एपिसोड नंतर भरपूर लोकांनी कमेंट्समध्ये कम्युनिटी कॉलेजबद्दल भरपूर प्रश्न विचारले होते आणि जेव्हा मला कळलं की तुम्ही इथे कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवतात तेव्हाच मला वाटलं की तुम्ही एक आपल्या पॉडकास्टवर एक परफेक्ट गेस्ट आहात. सो थँक्यू सो मच. कम्युनिटी कॉलेज हा प्रकार नेमका काय असतो अमेरिकेमध्ये? सो राहुल, एज्युकेशन सिस्टम जर आपण अमेरिकेतलं बघितलं तर ते सुरू होतं ऑफकोर्स प्री स्कूल, मग एलिमेंटरी, मग मिडल स्कूल, मग हायस्कूल. हे झालं स्कूलिंग. आणि त्याच्यानंतर जेव्हा हायस्कूलची 4 वर्ष संपल्यानंतर म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी संपल्यानंतर मग स्टुडंट्सकडे ऑप्शन्स असतात युनिव्हर्सिटी आणि मग कम्युनिटी कॉलेजेस. सो कम्युनिटी कॉलेजेस हे ऑब्व्हियसली पब्लिक एज्युकेशन आहे. दे आर पब्लिक फंडेड, गव्हर्नमेंट फंडेड. मोस्ट ऑफ द जशी ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज जी आहे ती इट इज वन ऑफ द 20 बेस्ट कम्युनिटी कॉलेजेस इन द US. कारण का ते एवढं जवळजवळ 13 ते 14 कॅम्पसेस आहेत ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजेसचे. सो अमेरिकेमधल्या टॉप 20 कम्युनिटी कॉलेजेसमध्ये ऑस्टिनचं रँक येतो. येस, रँक येतो कम्युनिटी कॉलेजेसमध्ये. आणि बेसिकली कम्युनिटी कॉलेजेस हे सुरुवात ह्या करता झाली होती की जी मुलं ज्यांना आपल्या युनिव्हर्सिटीजचे फीज जे वर्षाचे कधी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा पब्लिक युनिव्हर्सिटीजचे फीज ज्यांना परवडत नाही त्या मुलांसाठी एज्युकेशन कंटिन्यू होण्याकरता इन्स्टेड ऑफ ड्रॉपिंग आउट ऑफ स्कूल अँड देन नॉट कंटिन्यूइंग एनी एज्युकेशन फर्दर, त्याकरता कम्युनिटी कॉलेजेस ती निर्माण झाली होती. म्हणून ते नाव कम्युनिटी. येस, इट्स अ कम्युनिटी कॉलेज फॉर दी एंटायर कम्युनिटी. आणि एज्युकेशन इज ऑलमोस्ट फ्री. वेन आय से ऑलमोस्ट फ्री म्हणजे जर का आता उदाहरण द्यायचं झालं तर UT ऑस्टिनचं जर का वर्षाचं इट्स अ पब्लिक युनिव्हर्सिटी, जर का 12 ते 15 हजार असेल तर ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज इज मिनिमल 5 to 7,000 for the entire education. So the only goal of the community colleges is that the students continue with the education, and just because त्यांना परवडत नाही आहे किंवा पैसे आपल्याकडे नाही आहेत म्हणून असे बरेच स्टुडंट्स ड्रॉप आउट होतात. त्याकरता ह्याची निर्माण झालेली आहे. वाव, म्हणजे भरपूर ही जुनी सिस्टम आहे का कम्युनिटी कॉलेज? हो, फार जुनी सिस्टम आहे. आणि प्रत्येक सिटीमध्ये आता ऑस्टिनमध्ये ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज इज द बिगेस्ट कम्युनिटी कॉलेज. बट प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक सिटीमध्ये एक किंवा 2 कम्युनिटी कॉलेजेस असतात डिपेंडिंग ऑन द पॉप्युलेशन ऑफ द सिटी. अच्छा. आणि यांचा फोकस काही स्पेसिफिक? सो बेसिकली ह्याची कम्युनिटी कॉलेजेसचा गोल असा असतो की 12वी झाल्यानंतर मुलांना वोकेशनल कोर्सेस, ट्रेनिंग कोर्सेस किंवा बॅचलर्स डिग्रीपर्यंत. सो बेसिक कोर्सेस त्यांचे वोकेशनल कोर्सेस असतात. वर्कफोर्समध्ये लागणारे जे आहेत लाईक हेल्थ रिलेटेड किंवा टीचिंग एज्युकेशन रिलेटेड किंवा अकाउंटिंग किंवा बेसिक इंजिनिअरिंग, बेसिक स्किल्स जिकडे आपल्याला मिळतील तसे कोर्सेस ह्यांचे असतात. पण आता कम्युनिटी कॉलेजेस हॅव बॅचलर्स डिग्रीपर्यंत सुद्धा कोर्सेस आहेत त्यांच्याकडे. दी ओनली डिफरन्स इज दॅट युनिव्हर्सिटीजमध्ये ऑफकोर्स त्यांच्याकडे PhD मास्टर्स प्रोग्राम असतात. कम्युनिटी कॉलेजेस आर मोर 2 to 3 years वोकेशनल कोर्सेस किंवा बॅचलर्स डिग्रीपर्यंतचे कोर्सेस असतात. म्हणजे असं थोडक्यात आपण म्हणू शकतो का त्यांचा फोकस मोस्टली त्या यंग स्टुडंटला एम्प्लॉयबल करणं हा जास्त असतो. ॲब्सोल्युटली. आणि असं बघण्यात आलं आहे की लो इन्कम फॅमिलीज जे आहेत किंवा इमिग्रंट्स जे आहेत, जे मायग्रंट पॉप्युलेशन, रेफ्युजीज वगैरे आहेत, त्यांचं प्रमाण कम्युनिटी कॉलेजेसच्या म्हणजे एनरोलमेंटमध्ये जास्त असतं. किंवा जी मुलं हायस्कूल कंप्लीट केलेलं आहे पण हायस्कूल कंप्लीट केल्या त्यांना आपलं घर चालवण्यासाठी 1 2 जॉब्स, सम किड्स डू 2 jobs 3 jobs अँड देन दे अटेंड कम्युनिटी कॉलेज, असेही स्टुडंट्स आहेत. त्यामुळे मग त्यांच्याकरता वीकेंड कोर्सेस असतात, इव्हनिंग कोर्सेस असतात किंवा त्यांच्या फ्लेक्झिबल टाईमप्रमाणे त्यांचे कोर्सेस टाईम्स असतात. सो कम्युनिटी कॉलेजेसमध्ये ते ऑप्शन्स जास्त आहेत. बरोबर आहे, असं बरोबर आहे. आणि आता तू म्हटलीस फीजमध्ये ऑलमोस्ट किती
वर्षाचा किती म्हणजे difference आता म्हणजे? पर कोर्स माइट बी $300 to $400 Per per course. course, which is per course would be 16 weeks, 1 semester course, which is not bad. आणि मग टू कम्प्लीट दी एंटायर वोकेशनल कोर्स, समजा आता माझ्याकडे, आता मी लिबरल आर्ट्स आणि ह्युमॅनिटीज डिपार्टमेंटमध्ये शिकवते, तर समजा माझ्या वर्गामध्ये मुलं आहेत ज्यांना लिटरेचरमध्ये डिग्री घ्यायची आहे, किंवा इंग्लिश लिटरेचर किंवा क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये किंवा रीडिंग रायटिंग, ह्या जर्नलिझम फॉर एक्झाम्पल, ह्या फील्डमध्ये, तर त्यांना कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागतात हा कोर्स कम्प्लीट करायला, म्हणजे अख्खी डिग्री कम्प्लीट करायला. आणि इट माइट बी अराउंड अप्रॉक्सिमेटली 8 to 10,000 मध्ये त्यांचं अख्खं होऊन जातं. या अँड ऑस्टिन, हो येस, आणि ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज हॅज ऑल्सो कम अप विथ फ्री एज्युकेशन फ्रॉम लास्ट इयर. त्यामुळे आता रिक्रुटमेंट फार वाढलेली आहे. अरे वा, म्हणजे जे खरंच ज्या मुलांना गरज आहे, खरंच गरज आहे. हो हो हो, दे हॅव. आणि मग ऑफकोर्स त्याला क्रायटेरिया आहे, यू हॅव टू शो दी फॅमिली इन्कम आणि इकॉनॉमिक कंडिशन्स, बट दे हॅव कम अप विथ फ्री एज्युकेशन. आणि त्यामुळे एनरोलमेंट गेल्या वर्षीपासून आम्ही बघितलेली आहे, इट हॅज गॉन अप इन 20% एनरोलमेंट इन द क्लासरूम्स. इवन म्हणजे आता तू जसं म्हटली की ट्रॅडिशनली थोडंसं सोशिओ इकॉनॉमिकली चॅलेंज फॅमिलीतली पोरं ह्या कम्युनिटी कॉलेजचा ट्रॅडिशनली उपयोग करायचे, पण हळूहळू वेल टू डू फॅमिलीज मधली मुलं याच्याकडे एक इकॉनॉमिक ऑप्शन आहे हा, म्हणून याच्याकडे बघायला लागले. मला ह्याच्यावरती ह्यावर बोलायचंच होतं की बरीचशी असं नाही आहे की वेल टू डू फॅमिलीज जे अफोर्ड करू शकतात युनिव्हर्सिटी फीज हे कम्युनिटी कॉलेजेसमध्ये जात नाहीत, असं नाही आहे. मेनी टाइम्स कम्युनिटी कॉलेज इज अ स्टेपिंग स्टोन टू गो इन टू युनिव्हर्सिटीज. सो अशी बरीच मुलं वर्गात येतात जी हायस्कूल झाल्यानंतर पहिली 2 वर्ष कम्युनिटी कॉलेजमध्ये ची डिग्री काही कोर्सेस कम्प्लीट करतात, जे प्री रेक्विजिटरी कोर्सेस आहेत, आणि मग इथून युनिव्हर्सिटीजमध्ये आफ्टर 2 years ऑफ कम्युनिटी कॉलेज, बिकॉज एव्हरीथिंग दॅट दे डू इन द ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज फॉर एक्झाम्पल, all those credits are transferable to many other universities. Transferable credits आहेत, कारण का कम्युनिटी कॉलेजेसचं युनिव्हर्सिटीज बरोबर पार्टनरशिप्स असतात. तसंच हायस्कूल्स आणि बऱ्याचशा पब्लिक स्कूल्सचं पण पार्टनरशिप विथ ACC म्हणजे कम्युनिटी कॉलेज, ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज बरोबर आहे. त्यामुळे ते हायस्कूलची मुलं जे ड्युअल क्रेडिट कोर्सेस घेतात, ACC थ्रू कोर्सेस घेतात, कॉलेज क्रेडिट कोर्सेस घेतात, दे आर ट्रान्सफरेबल ॲज वेल. सो तसंच जी मुलं ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजमध्ये 1-2 वर्ष कोर्सेस घेतात आणि कंप्लीट करतात आणि त्यांचा मे बी GPA 3 and over आहे, त्यांचे क्रेडिट्स आर कॅरीड फॉरवर्ड और ट्रान्सफर्ड टू एनी अदर गुड युनिव्हर्सिटीज लाईक UT ऑस्टिन किंवा टेक्सास A&M अँड ऑल दॅट. सो त्यांचा पुढचा प्रवास जो आहे 2 वर्ष डिग्रीचा, तो तिथे कंटिन्यू होतो. सो समटाईम्स कम्युनिटी कॉलेजेस आर सीन ॲज अ स्टेपिंग स्टोन टू गेट इन टू युनिव्हर्सिटीज. आणि मग तेवढा फायनान्शियली पण आपला धक्का एवढा लागत नाही. बरोबर. ते किती फरक पडतो फायनान्शियली, कारण इथे तुम्ही बेसिकली सेकंड इयर मध्ये जॉईन करू शकता राईट डायरेक्टली, का थर्ड इयर? नाही, हायस्कूलची स्टुडंट्स 12वी नंतर डायरेक्टली करू शकतात. नाही, हे तर कम्युनिटी कॉलेज. कम्युनिटी कॉलेज. पण कम्युनिटी कॉलेजमध्ये सपोज मी एक डिप्लोमा 2-3 वर्षाचा कम्प्लीट केला आणि जर मला UT ऑस्टिन मध्ये ट्रान्सफर हवी आहे, तर ते डायरेक्टली पुन्हा मग आय हॅव टू स्टार्ट फ्रॉम द सोफोमोर? नो, मग ते तेवढे क्रेडिट्स तुम्ही जर कम्प्लीट केलेले असतील ज्या त्या युनिव्हर्सिटीला हवे आहेत, तर यू कॅन स्टार्ट ॲज अ 2nd, 3rd इयर स्टुडंट इन दॅट युनिव्हर्सिटी. अच्छा. पण त्या युनिव्हर्सिटीला जेवढे लागणारे क्रेडिट आवर्स आहेत ते तुम्ही कम्युनिटी कॉलेजमध्ये कम्प्लीट केले पाहिजे त्या प्रोग्रामसाठी. इयर पेक्षा इथे मोस्टली तुमचं क्रेडिट आणि कुठले कोर्सेस तुम्ही कम्प्लीट केले, तुमचं नॉलेज बेस केवढं आहे, म्हणजे तुम्ही ते कव्हर केलं आहे की नाही तुमच्या कोर्सेसमध्ये, दॅट इज इम्पॉर्टंट. अँड दॅट द क्रेडिट आवर्स टेल्स यू अँड टेल्स द युनिव्हर्सिटी, जे ॲडवायझर्स आणि काउन्सिलर्स आहेत, की अमुक स्टुडंटनी अमुक क्रेडिट आवर्सचे कोर्सेस घेतलेले होते अँड दे आर ॲब्सोल्युटली इन अलाइनमेंट विथ आवर युनिव्हर्सिटी, सो दे डोंट नीड टू टेक एनी प्री रेक्विजिटरी कोर्सेस. ओके, गुड. म्हणजे ऑलमोस्ट असं म्हणू शकतो की कम्युनिटी कॉलेजमध्ये तुम्ही ते कोर्स डिप्लोमा कम्प्लीट करून ऑलमोस्ट तुमचा 30 ते 40% पर्यंत इझिली मेन युनिव्हर्सिटी मधला तुमचा एक्सपेन्स वाचू शकतो. हो, ॲब्सोल्युटली. आणि आमच्या म्हणण्यापेक्षा कुठल्याही कम्युनिटी कॉलेजमध्ये आय कॅन जनरलाइज दिस, की जास्त स्टुडंट्स असेच असतात जे
जॉब करत करत शिकत असतात. बरोबर. सो फॅमिली सपोर्ट करत करत शिकत असतात. बरोबर. किंवा कधी कधी असं होतं की हायस्कूल केल्यानंतर बऱ्याच वेळा स्टुडंट्स ब्रेक घेतात. फॉर एनी फॅमिली रिझन्स असू शकतं किंवा काहीतरी ट्रॉमामधनं जातात. मोस्टली दे टेक अ ब्रेक आणि मग कंटिन्युईंग एज्युकेशनसाठी कधी कधी कम्युनिटी कॉलेजेसमध्ये येतात. सो त्यामुळे वर्गामध्ये हायस्कूलसारखं नाही आहे की बाबा 17, 18, 19 वर्षाचीच मुलं हायस्कूलमध्ये दिसतात. तसं नाही आहे कम्युनिटी कॉलेजमध्ये. वर्गामध्ये तुला 17, 18 वर्षाचा मुलगाही दिसेल आणि मग अगदी 30, 40, 50 वर्षाचा माणूससुद्धा दिसेल, बिकॉज ही हॅज टेकन ब्रेक अँड नाव ही वॉन्ट्स टू कंटिन्यू हिज एज्युकेशन. तर तसे बऱ्याच वेगवेगळ्या एज ग्रुपची स्टुडंट्स दिसतात कम्युनिटी कॉलेजमध्ये. तो एक फार चांगला असा डिफरन्स मला जाणवला जेव्हा मी पब्लिक स्कूलमध्ये शिकवत होते आणि आता कम्युनिटी कॉलेजचा हा डिफरन्स आहे की वर्गामध्ये सगळ्याच एज ग्रुपची मुलं असतात माझ्या. म्हणजे डायव्हर्सिटी एकदम स्ट्रॉंग आहे. एकदम स्ट्रॉंग आहे. आणि नुसतेच बॉर्न अँड ब्रॉट अप म्हणजे जे इथे नेटिव्ह अमेरिकन्स जे आपण म्हणतो तेच नाही, तर इमिग्रंट्स पण तेवढेच आहेत. इतर कुठल्या तरी प्रोफेशनमधनं स्विच करणारे जे असतात, जे अमेरिकेमध्ये खूप होतं की बाबा आपण इंजिनियर आहोत पण मला आता टीचिंगमध्ये जायचं आहे, पण मला आता टीचिंग सर्टिफिकेशन हवं आहे. तर मग असे जॉब स्विच करणारे किंवा प्रोफेशन स्विच करणाऱ्या लोकांना, ज्यांना एज्युकेशन ऑब्व्हियसली यू हॅव टू हॅव अ बॅकग्राऊंड, तर तशी लोकं येतात. त्यामुळे एज इज नॉट अ लिमिट इन कम्युनिटी कॉलेजेस किंवा कॉलेजेसमध्ये एकंदरीत यू हॅव डिव्हर्सिटी इन एज अँड ग्रुप्स. नाईस. आता आपण थोडंसं तुझ्या स्पेसिफिक डिपार्टमेंटबद्दल बोलूया. तर तू लिबरल आर्ट्स आणि ह्युमॅनिटीज. सो डिपार्टमेंटचं नाव आहे कॉम्पोजिशन्स अँड लिटरसी स्टडीज. सो विच इज आपल्या इंडियामध्ये त्याला म्हणू आपण लिटरेचर डिपार्टमेंट, इंग्लिश लिटरेचर. सो पण इथे त्यांची नावं वेगळी असतात US मध्ये ऑब्व्हियसली. सो जास्त स्ट्रेस आहे ऑफकोर्स इंग्लिश लिटरेचरवरती. पण माझं मी जे कोर्सेस प्रामुख्याने शिकवते ते आहेत रीडिंग आणि रायटिंग, इंटिग्रेटेड रीडिंग रायटिंग. सो जी हायस्कूल मुलं, कधी कधी मला कॉलेज लेवलची मुलं जे दे आर ॲज बिहाइंड ॲज 8th grade, 9th grade इन रीडिंग अँड रायटिंग, अशी मुलं सुद्धा कम्युनिटी कॉलेजमध्ये आलेली आहेत. सो इट्स अ मिक्सचर. म्हणजे कॉम्पिटन्सी वाईज म्हणजे प्रोफिशियन्सीमध्ये अगदी हुशार मुलं पण असतात, अगदीच हायस्कूल लेवलची मुलं कॉलेजला पण असतात, किंवा अगदीच आजी आजोबा लेवलची मुलं पण असतात जी क्लासरूममध्ये आहेत ब्रेक घेऊन आलेली. सो बरंच मिक्स्ड पॉप्युलेशन असतं क्लासमध्ये. बरोबर आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि जसं तू म्हटलीस की वेगवेगळे मायग्रंट कम्युनिटीज मधली पण लोक येतात, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली इंग्लिश म्हणजे फर्स्ट लँग्वेज असेलच असं तुम्ही गृहीत धरू नाही शकत. हो. सो तोच एक फायदा झाला मला, कारण का मी जेव्हा 2003 मध्ये मी आले इथे US मध्ये, आता 21 वर्ष झाली, 21-22 वर्ष. आणि मी भारतामध्ये मुंबईत मास्टर्स इन इंग्लिश केलं होतं लिटरेचर. आणि मग नंतर मी कॉलेजमध्ये शिकवलं ॲज अ लेक्चरर. तिकडे आपल्याकडे लेक्चरर एक पोझिशन असते. सो मास्टर्स केल्यानंतर एक SET NET एक अशी टेस्ट असते, ती आपण द्यायची असते, आणि मग यू गेट द लेक्चरशिप कॉलेजेसमध्ये शिकवायला. सो मी 2-2.5 वर्ष तिथे मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये इंग्लिश लिटरेचर शिकवत होते. आणि मग एका इंजिनिअरिंग कॉलेज, जे डिप्लोमा कॉलेज भगुबाई म्हणून आहे, तिथे कम्युनिकेशन स्किल्स आणि बिझनेस कम्युनिकेशनसुद्धा शिकवलं होतं. सो जेव्हा मी इथे आले, तिथे आता इंग्लिश शिकवलं इंडियामध्ये, म्हणजे मी इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेजच शिकवत होते, कारण का इंडियामध्ये इंग्लिश ही कोणाचीच फर्स्ट लँग्वेज नसते. सो माझ्या वर्गामध्ये तेव्हा सगळे इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज किड्स, मी सुद्धा इंग्लिश ॲज इन्क्लुडिंग द टीचर. सो जेव्हा मी इथे आले आणि मग मी जेव्हा इथे एक्सप्लोर करायला लागले, तेव्हा मला कळलं की अरे इथे तर असा एक वेगळा वर्गच आहे पब्लिक स्कूल्समध्ये. त्याला म्हणतात इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेजचे टीचर असते वेगळे, ESL किंवा ESOL. आता वेगळ्या स्टेटमध्ये त्याला इंग्लिश ॲज अ न्यू लँग्वेज ENL असं पण म्हणतात. सो मी म्हटलं हे किती छान, म्हणजे नुसता एकच वर्ग जे फक्त इमिग्रंटसाठी आहे, ज्यांची इंग्लिश ही भाषाच नाही आहे. सो आय वॉज रिअली व्हेरी इम्प्रेस्ड बाय दी तिकडेच मी इम्प्रेस झाली एज्युकेशन सिस्टम जेव्हा मी एक्सप्लोअर करायला लागले.
तर मला तेव्हा वाटत होतं की मला आता इकडची ऑब्व्हियसली बिकॉज माझं मास्टर्स इन इंग्लिश इंडियातलं असल्यामुळे मला इकडच्या एज्युकेशन सिस्टमबद्दली काहीच माहिती नव्हती आणि ऑब्व्हियसली वेगळं आहे हे तर नक्कीच. तर मी मग जेव्हा मी आले तेव्हा मग मी शाळेमध्ये व्हॉलंटिअरिंग भरपूर केलं. तेव्हा तू कुठल्या विजावर आलीस? मी H4 वरती होते, त्यामुळे मी आय कुडंट डू जॉब आणि मला टीचिंगमध्येच जायचं होतं हे नक्की होतं, म्हणजे ठाम होतं माझं. सो मग मी शाळेमध्ये म्हणजे आम्ही जिथे होतो, आम्ही सिरॅक्यूज न्यूयॉर्कमध्ये होतो, तर तिकडच्या मी पब्लिक स्कूल्समध्ये व्हॉलंटिअर करायचं ठरवलं. तर त्याच्या आधी मला तिकडे लिटरसी व्हॉलंटियर्स म्हणून एक संस्था होती ऑफ ग्रेटर सिरॅक्यूज, जिथे दे नीडेड व्हॉलंटियर्स टू टीच इंग्लिश टू द इमिग्रंट पॉप्युलेशन, जे रेफ्युजीज येतात. सो हे मला कुठून तरी लायब्ररी, पब्लिक लायब्ररीजमध्ये युजली आपण गेलो की आपल्याला दिसतात की हे इमिग्रंट्स आलेले असतात, त्यांना कोणीतरी ट्युटरिंग करत असतं कुठल्या एका रूममध्ये बसून. तर मी त्या ट्युटरला विचारलं की अरे हे तुम्ही काय करताय, म्हणजे असं 1-on-1 काय आहे. तर तिने मला सांगितलं की आय वर्क फॉर लिटरसी व्हॉलंटियर्स ऑफ ग्रेटर सिरॅक्यूज ह्या संस्थेसाठी. मग मी त्यांना माझी बॅकग्राऊंड सांगितली की मी सुद्धा इंग्लिश शिकवायचे माझ्या कंट्रीमध्ये वगैरे वगैरे. तर ते म्हणाले की वाय डोंट यू व्हॉलंटियर विथ अस, यू डोंट नीड एनी क्रेडेन्शियल्स किंवा टीचिंगचं काय म्हणतात त्याला, विजा वगैरे असं काही लागत नाही, बिकॉज यू व्हॉलंटिअरिंग. सो आय स्टार्टेड व्हॉलंटिअरिंग फॉर, आणि मी व्हॉलंटिअर केलं जवळजवळ 5-7 वर्ष. नुसतंच व्हॉलंटिअर केलं, कारण का ती सिस्टमच समजून घ्यायला माझ्या आकलनाच्या बाहेर होतं की हे सिस्टम कसं चालतं. कारण का आपल्या इंडियामध्ये अगदी वेगळं आहे, राईट. कारण का 81 मुलं असतात क्लासमध्ये, आणि शाळेमध्ये तर ती मुलं वर्गातच असतात, ती टीचर बदलत असते शाळेमध्ये. कॉलेजमध्ये पण तसंच असतं. कॉलेजमध्ये जेव्हा मी शिकवलं तेव्हा 90 मुलं होती वर्गात. त्या कम्युनिकेशन मला अजूनही आठवत आहे. आणि काय म्हणजे देर इज नो 1-on-1 ॲट ऑल, म्हणजे पर्सनल अटेन्शन जो म्हणतो ते हा कॉन्सेप्टच नाही. म्हणजे येतोय लेक्चरर, लेक्चर देतो, निघून जात. मला फार आवडलं की हे काय, हे 1-on-1. आणि मग आणि सिरॅक्यूज हे एक सँक्च्युरी सिटी होती. सँक्च्युरी म्हणजे इमिग्रंट्स आणि रेफ्युजीज जास्त करून अशा सेटलमेंट्समध्ये येतात. सो दॅट वॉज अ बेनिफिट फॉर मी, कारण का मी 20 वर्ष सिरॅक्यूजमध्ये आम्ही राहिलो न्यूयॉर्कमध्ये. सो तिथे आम्हाला मग खूप पॉप्युलेशन यायचं, म्हणजे सगळ्याच कंट्रीजमधून, जवळजवळ 40 एका कंट्रीजमधनं यायचं. सो मी 1-on-1 ट्युटरिंग स्टार्ट केलं मग त्या व्हॉलंटियर्स ऑफ ग्रेटर सिरॅक्यूज. 1-on-1? हां, इट वॉज 1-on-1. सो तुला हे आठवड्याला किती तास द्यायचे? ते आपल्यावरती आहे, मला जेवढा वेळ हवा तेवढे, मग तेवढे ते स्टुडंट्स आपल्याला अलॉट करणार असं. असं मला सुरुवातीला मिडल ईस्टर्न स्टुडंट्स होते, काही आफ्रिकन स्टुडंट्स होते, असे वेगळे त्या देशामधले, आणि त्यांना मी बेसिक इंग्लिश लँग्वेज. स्टुडंट्स, नो यंग ॲडल्ट्स? नाही, यंग ॲडल्ट्स आणि मोठे सुद्धा. हो, येस, बिकॉज त्यांची लँग्वेज इंग्लिश, म्हणजे त्यांच्या कंट्रीमध्ये इंग्लिश ही लँग्वेज सेकंड आणि थर्ड लँग्वेज म्हणून पण शिकवली जात नाही. म्हणजे आपल्या भारतामध्ये कशी इंग्लिश ही ॲटलिस्ट थर्ड लँग्वेज, ऑफिशियल लँग्वेज आहे, आणि शाळेमध्ये शिकवली जाते पहिल्या फॉर्मेटिव्ह इयर्स पासून. तर काही अशा बऱ्याच कंट्रीज आहेत जिकडे इंग्लिश ही लँग्वेज शाळेमध्ये शिकवलीच जात नाही. मग तशा लोकांना फारच मग त्रास होतो इथे आल्यावर. मग त्यांना अगदी स्क्रॅच पासून लँग्वेज म्हणजे फॉनेटिक्स आणि लेटर साऊंड आणि ह्यापासून मग वर्ड फॉर्मेशन, मग सेंटेन्स फॉर्मेशन, मग ग्रामर, आणि मग सो इट्स स्टेप बाय स्टेप प्रोसेस. सो मला ते फार आवडू लागलं, आणि तोपर्यंत माझं लक्ष, म्हणजे आय हॅड नॉट मेड माय माइंड की आय वॉन्ट टू गेट इन टू ESL टीचिंग ॲज माय करिअर. मग जेव्हा मला मास्टर्स करायचं होतं इथे, तेव्हा मला कळलं की देर इज अ सेपरेट डिग्री फॉर ESL टीचिंग. म्हणजे तुम्ही मास्टर्स इन टीचर बनण्यासाठी, मास्टर्स इन एज्युकेशन हे जर तुम्ही केलं इथे न्यूयॉर्कमध्ये, म्हणजे तर स्पेशल्टी असते. मग तुम्ही सायन्स स्पेशल्टी घ्या, म्हणजे तुम्ही मास्टर्स इन एज्युकेशन करत करत तुमची स्पेशल्टी विल बी, सब्जेक्ट स्पेशल्टी विल बी सायन्स, मॅथ, इंग्लिश लँग्वेज, आर्ट्स, वॉट एव्हर इट इज. सो देन आय फाउंड आउट की मास्टर्स इन एज्युकेशन बरोबर TESOL, म्हणजे टीचिंग इंग्लिश टू स्पीकर्स ऑफ अदर लँग्वेज, त्याला TESOL असं म्हणतात, ही स्पेशलायझेशन मास्टर्स आहे.
हे तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये होतं. सो मग मी 5 वर्षांनंतर मग त्या व्हॉलंटिअरिंग ग्रुप नंतर मी शाळेमध्ये सुद्धा केलं. म्हणजे मी शाळेमध्ये मग माझे कनेक्शन झाले त्या व्हॉलंटिअरिंग ग्रुपमध्ये. मग त्यांच्याकडनं रेकमेंडेशन्स मिळाली मला, राईट. म्हणजे रेकमेंडेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस कंट्री. कोणीही तुम्हाला शाळेमध्ये एंट्रीज देणार नाही तर तुमचं बॅकग्राऊंड चेक नसेल, व्हिसा नसेल, तर नोबडी विल इवन एंटरटेन यू. आणि मग मी एलिमेंटरी मिडल स्कूलमध्ये काही वर्ष व्हॉलंटिअर केलं. नाईस. म्हणजे तू ऑलमोस्ट 5-6 वर्ष व्हॉलंटिअरिंग केलं. आणि मग त्याच्यानंतर तू टीचिंग प्रोफेशन मध्ये कसं ट्रान्झिशन केलं? तर 5-6 वर्षानंतर राहुल मला हे कळलं की मला टीचिंग मध्येच राहायचं आहे. मला माझं प्रोफेशन बदलायचं नाही. आय वॉज इट वॉज माय कॉलिंग. आणि मला इंडियामध्ये बॅकग्राऊंड होतं टीचिंगचं. फक्त मला हे कळत नव्हतं की मी इंग्लिश लँग्वेज आर्ट्स ह्याच्यामध्ये मास्टर्स करू आणि इंग्लिश लँग्वेजची टीचर होऊ पब्लिक स्कूलमध्ये, का इमिग्रंट्स आणि रेफ्युजीज हे ज्यांना मी एवढे 5-6 वर्ष व्हॉलंटिअरिंग करत होती त्यांच्याशी माझं कनेक्शन झालं होतं. आणि वी आर इमिग्रंट्स टू. सो देर वॉज अन इन्स्टंट कनेक्शन. आणि आपली लँग्वेज काही इंग्लिश नाहीच आहे. सो जरी इंग्लिश मला येत होतं इथे या कंट्रीत यायच्या आधी, तरीही प्रनन्सिएशन, अमेरिकन इंग्लिशची स्पेलिंग जी आहे किंवा काही जार्गन्स आहेत किंवा काही द वे द लँग्वेज इज स्पोकन, हे आपल्यासाठी नवीनच असतं. सो आणि एक कल्चरल शॉक जो असतो, राईट, जो पहिले 5 वर्ष आपण सगळेच जातो त्याच्यातनं. एक सायलेंट पिरियड असतो जे आपण नुसतेच असे ॲब्झॉर्ब करत असतो. तर ती ज्यांना मी व्हॉलंटिअर करते आहे त्यांची थोडी बॅकग्राऊंड वेगळी होती, कारण का ते इमिग्रंट्स असले तरी ते आपल्यासारखे आपल्याला हवे म्हणून आलेले नाही आहेत. ते फोर्सिबली आलेले होते बिकॉज ऑफ द वॉर कंडिशन्स किंवा काही नॅचरल कलॅमिटीज झालेले असतील त्यांच्या कंट्रीमध्ये, आणि म्हणून दे आर फोर्सिबली हिअर. So that was a major difference between why I am here in this country and why my students were in this country. But we were still in the same boat. एकाच कनेक्शन त्यामुळे लगेच झालं आमचं. So then I decided की मास्टर्स मला करायचं आहे आणि दॅट वॉज अ रिक्वायरमेंट. सो प्रत्येक स्टेटचं इकडे US मध्ये टीचर रिक्वायरमेंट्स, टीचर बनण्यासाठी जे रिक्वायरमेंट्स आहेत ना ते वेगवेगळे आहेत. सो आणि हे मला जाणवलं जेव्हा मी इथे मूव्ह झाले, कारण त्याच्या आधी मी कधी मूव्ह झालेच नव्हते न्यूयॉर्कमधून. आम्ही 20 वर्ष न्यूयॉर्कमध्येच होते. सो न्यूयॉर्कमध्ये टीचर बनण्यासाठी टीचर्स प्रोग्राम असतो जो प्रत्येक स्टेटमध्ये असतो, पण न्यूयॉर्कचा टीचर्स प्रोग्राम हा जरा रिगरस आहे. सो न्यूयॉर्कचं कसं होतं की मी त्यांना माझे क्रेडेन्शियल्स मग मी आधी ते ट्रान्सलेट करून घेतले, इंडियातले क्रेडेन्शियल्स सगळे इकडच्या GPA फॉर्मॅटमध्ये. तर ते करून मग मी युनिव्हर्सिटीला तिकडच्या सिरॅक्यूजच्या पाठवले. आणि मग ते म्हणाले की तुझं मास्टर्स जे आहे इंडियातलं, म्हणजे आपलं इंडियात कसं होतं 13वी 14वी 15वी आणि 2 वर्ष मास्टर्सचे, दॅट विल बी काउंटेड ॲज 4 years + 1 इथे. सो इट विल नॉट बी काउंटेड ॲज अ मास्टर्स हिअर. आणि विच इज ट्रू, कारण का इकडे आफ्टर 12th 4 years ग्रॅज्युएट अंडरग्रॅड असतं आणि मग मास्टर्सची 2 वर्ष. सो माझं 12 + 3 + 2 त्यामुळे माझं तिकडचं मास्टर्स वॉज ऑफ नो यूज हिअर. ते म्हणाले की तुझं इकडे वी विल काउंट यू ॲज अ अंडरग्रॅड + 1 year ऑफ मास्टर्स. So then I said, okay, which means I have to do a master's here, right? So मग मी ती चौकशी केली तिकडच्या युनिव्हर्सिटीजमध्ये. आणि मग ते म्हणाले की पब्लिक स्कूल्समध्ये शिकवण्यासाठी इकडे क्रायटेरियाच हा आहे या स्टेटचा की यू कॅन बी अ बॅचलर्स इन एज्युकेशनमध्ये बॅचलर्स कंपल्सरी आहे इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, अँड देन बिकम अ टीचर. अँड देन इन 3 years मग तुम्हाला इनिशियल सर्टिफिकेशन असतं. सो पहिले 3 वर्ष युअर ऑन इनिशियल सर्टिफिकेशन आणि मग 3 वर्षानंतर यू बिकम अ प्रोफेशनल. सो प्रोफेशनल जेव्हा तुम्ही 3 वर्षानंतर होता फॉर दॅट प्रोफेशनल लायसन्स, तेव्हा तुम्हाला मास्टर्स करायलाच लागणार आहे जरी तुम्ही बॅचलर्स असला तरी. तर मग मी म्हटलं मग मी मास्टर्सच करते, कारण का इट डझंट मेक आय हॅव टू डू मास्टर्स एनिवे आफ्टर 3 more years. सो मग मी अप्लाय केलं त्या सगळ्या त्या ट्रान्सलेटेड क्रेडेन्शियल्स आणि माझं जे काही एक्सपिरियन्स इंडियामध्ये होता दॅट वॉज ऑल्सो काउंटेड बिकॉज आय वॉज टीचिंग इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज इन इंडिया. सो तो पण इकडे काउंट झाला. दॅट वॉज अ गुड पार्ट. आणि मग इट वॉज अ 3 years ऑफ मास्टर्स प्रोग्राम, म्हणजे टोटल 48 to 50 credit hours चा कोर्स होता तो.
इट वॉज अ प्रिटी एलॅबोरेट मास्टर्स इन एज्युकेशन. आणि त्या मास्टर्स प्रोग्रामचाच एक भाग होता इंटर्नशिप, त्याला स्टुडंट टीचिंग म्हणतो आपण. सो तुम्हाला मास्टर्स डिग्री मिळणारच नाही जोपर्यंत तुम्ही तो स्टुडंट टीचिंगचा भाग जो आहे इंटर्नशिप, ऍक्च्युअल टीचिंग, जो अगेन इंटर्नशिप म्हणून तो तुम्ही कम्प्लीट करत नाही. आणि त्याच्यानंतर यू गेट युअर मास्टर्स डिग्री इन एज्युकेशन. म्हणजे इंटर्नशिप इज अ पार्ट ऑफ युअर मास्टर्स डिग्रीज आहे तो पार्ट. सो इंटर्नशिपचा राहुल नंतर मला फार फायदा झाला. कारण का इंटर्नशिप कशी असते, वर्गात आपण जे एज्युकेशनचे धडे शिकतो ते थिअरी आहे, राईट. अनलेस यू एंटर अ क्लासरूम यू डोंट नो रिअल वर्ल्ड काय आहे ते. सो तो धक्का होता मला इंटर्नशिपमध्ये. आणि इंटर्नशिप पण कशी होती ना, ती लोक प्लेसमेंट आपल्याला देतात, आपलंच कॉलेज आपल्याला प्लेस करते एलिमेंटरी स्कूलमध्ये, मिडल स्कूलमध्ये आणि हायस्कूलमध्ये. कारण का माझं सर्टिफिकेशन K-12 असं होतं. इंटर्नशिप पण ऑल 3. जर तुमचं मास्टर्स जनरल एज्युकेशन असेल K-12 तर तुम्ही तिन्ही ह्याच्यामध्ये इंटर्नशिप करणं जरुरी आहे. जर तुमचं प्रायमरीच असेल तर तुम्ही एलिमेंटरीमध्ये करणार. जर तुमचं मास्टर्स सेकंडरी असेल तर मिडल आणि हायस्कूल. सो माझं ESL हे K-12 होतं. त्यामुळे तीन महिने म्हणजे पूर्ण एक अकॅडमिक इयर माझं इंटर्नशिपमध्येच गेलं. पण त्या इंटर्नशिपमध्ये पण प्लेसमेंट कसे देतात बघते. रुरलमध्ये दिलं एक, दॅट इज अ रिक्वायरमेंट बिकॉज आय हॅव टू नो की कशी मुलं येतात, सगळ्या टाईपची मुलं. सो एक होतं अर्बन, एक होतं सबअर्बन आणि एक होतं रुरल. असे दिले. रुरलमध्ये कुठं पाठवलं? रुरल म्हणजे आता सिरिक्यूस म्हणजे तसं पण असं सिटी नाहीच आहे ती अशी ऑस्टिन सारखी, पण सिरिक्यूसच्या पण रुरलमध्ये म्हणजे जिथे फार्मिंग जास्त होतं वगैरे, अशा फार्मिंग ह्याच्यातली फॅमिलीजमधली मुलं असतील अशी होती. तर तिथे मला मिडल स्कूलला मिळालं होतं. एलिमेंटरी मला सिटी मिळालं होतं म्हणजे अर्बन, आणि सबअर्बन वॉज अ हायस्कूल असं. सो मला तिन्ही सेटिंग्समधली स्टुडंट्स फर्स्ट हँड इंटर्नशिप करता आली. आणि दॅट वॉज अन आय ओपनर फॉर मी की प्रत्येक फॅमिलीमधनं जी ही वेगवेगळ्या फॅमिलीजमधनं मुलं येतात आणि त्यांचे बॅकग्राऊंड्स वेगळे असतात आणि मग ते कसे वर्गामध्ये शिकतात आणि डिसिप्लिन प्रोसिजर्स, क्लासरूम मॅनेजमेंट सगळंच बदलतं. आणि आधीचा तुझा जो टीचिंग एक्सपिरियन्स होता दॅट वॉज विथ द मायग्रंट कम्युनिटी. याच्या अगोदर दिस वॉज ऍक्च्युअल क्लासरूम मधला वन टू मेनी एक्सपिरियन्स होता. पण तरी पण दोज वर ऑर ESL स्टुडंट्स. कारण का माझं मास्टर्स वॉज इन TESOL. त्यामुळे ज्याच्यात मला प्लेसमेंट त्यांनी दिले होते त्या वर्गामध्ये सगळे ESL स्टुडंट्स मेजॉरिटी होते असं त्यांनी म्हणजे प्लेस. तू म्हणजे ऍक्च्युअली एन्जॉय केलंस ते? हा, फारच एन्जॉय केलं. म्हणजे इंडियामध्ये मास्टर्स करून सुद्धा तुला पुन्हा मास्टर्स करावं लागलं 3 वर्षाचं इंटर्नशिप इन्क्लुडेड. आणि देन बेसिकली यू आर एलिजिबल फॉर अ न्यूयॉर्क टीचर. येस, फॉर अ लायसन्स. त्याच्यानंतर ऑफकोर्स मास्टर्स डिग्री माझी झाली तेव्हा माझं तोपर्यंत ग्रीन कार्ड नव्हतं आलेलं. सो आय हॅड टू वेट बिकॉज आय वॉन्टेड टू टीच इन पब्लिक स्कूल्स. ती लोक H1 तर करतच नाही, म्हणजे मी विचारलं सुद्धा होतं, स्पॉन्सर करतच नाही. सो देन आय हॅड टू वेट फॉर द ग्रीन कार्ड टू हॅपन. सो मग त्या दरम्यान माझी मोठी मुलगी झाली, माझं मास्टर्स करत असताना मुलगी झाली वगैरे वगैरे. मग तो एक पिरियड गेला त्याच्यात. सो 2010 साली माझं मास्टर्स झालं आणि मग आय स्टार्टेड टीचिंग 2014 पासून, 13-14 मधून, जेव्हा आमचं ग्रीन कार्ड झालं तेव्हा. तिथे न्यूयॉर्कमध्येच इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज. सो मिडल स्कूल. सो हे एक दुसरं होतं. इंटर्नशिपमध्ये मला कळलं की आय एम नॉट अ एलिमेंटरी टीचर. यू आर इदर अन एलिमेंटरी टीचर ऑर यू आर अ सेकंडरी टीचर. बारके पोरं नको. आणि कॉन्टेंट शिकवायला मला आवडतं, कॉन्टेंट, रिअल कॉन्टेंट. आणि एलिमेंटरी स्कूलमध्ये इथे मला कळलं की कॉन्टेंट एवढं कॉन्टेंट नाही आहे, आपल्याला माहितीच आहे, राईट. 4th-5वी पासून जरा किक इन होतं, पण मिडल स्कूल हायस्कूलमध्ये तर अगदीच ती गाडी फास्ट जाते, म्हणजे धावायलाच लागते ती गाडी. सो आय डिसाइडेड की मला मिडल स्कूल हायस्कूलमध्येच शिकवायचं आहे असं. कुठला वर्ग होता? सो हे मिडल स्कूल म्हणजे ऑल 3 years. हा, इंग्लिश मग तू 6th, 7th, 8th ग्रेडचे ESL स्टुडंट्स आणि हायस्कूलमध्ये पण 9वी, 10वी, 11वी, 12वी ESL स्टुडंट्स. माय फोकस वॉज ओनली ऑन ESL स्टुडंट्स. इन जनरल कसे होते न्यूयॉर्कचे स्टुडंट? यू एन्जॉयड टीचिंग देअर? हो, म्हणजे इमिग्रंट पॉप्युलेशन जे असतं ते वेल बिहेव्ड असतं, कारण का ते बाहेरच्या देशातनं आलेलं असतात, स्ट्रगल करून आलेले असतात.
रेफ्युजी मोर सो, कारण का त्यांचे जेव्हा ते आपली कंट्री सोडतात तेव्हा ते आणखीन वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये थांबून 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 आलेले असतात. आणि त्याला कितीही वर्ष लागू शकतात, कधी कधी 3 वर्ष एका कंट्रीत, 2 वर्ष दुसऱ्या कंट्रीत, आणि मग त्या कोटा सिस्टममध्ये आल्यावर मग त्यांना इकडे एंट्री मिळते. सो फार स्ट्रगल करून आलेली असतात ही मुलं. सो दे टेक एव्हरीथिंग सिरियसली वेन दे आर इन द क्लासरूम. आणि इट्स अ प्रिव्हिलेज फॉर देम अँड दे नो दॅट इट्स अ प्रिव्हिलेज. फ्री एज्युकेशन फर्स्ट ऑफ ऑल, कारण का बऱ्याच कंट्रीजमध्ये फ्री एज्युकेशन नाहीच आहे. सो दे टेक एव्हरी सिंगल थिंग व्हेरी सिरियसली. सो माझा ESL class was the most well-behaved class as compared to the general education classroom. आणि त्या जनरल एज्युकेशन क्लासरूम टीचर सांगायच्या सुद्धा की समटाईम्स जस्ट टू टेक अ श्वास घ्यायसाठी आम्ही तुझ्या क्लासमध्ये येऊ का? म्हणलं या, यू आर ऑलवेज वेलकम. नाहीस. मग तू न्यूयॉर्कमधनं टेक्सासमध्ये केव्हा आले? सो आम्हाला 2च वर्ष झाली आहेत टेक्सास मध्ये. न्यूयॉर्कमध्ये मी जवळजवळ 9 वर्ष वगैरे शिकवलं असेल मिडल आणि हायस्कूलमध्ये ॲज अ टीचर. इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज. आणि मग त्याच्यात मग पहिली 3 वर्ष इनिशियल सर्टिफिकेशन, मग त्याच्यानंतर प्रोफेशनल सर्टिफिकेशन असतं, ते कंपल्सरी असतं. स्टेटचे ना परीक्षा असतात. सो यू हॅव टू गो थ्रू स्टेट परीक्षा. आणि मग एक 8 TPAचा आपला एक असा वर्गामध्ये शिकवण्याचा व्हिडिओ करायला लागतो, असा पॉडकास्ट सारखा, आणि मग तो स्टेटला पाठवायला लागतो. मग ते स्टेट आपल्याला असेस करतं की हिनी कसं शिकवलं आहे हा लेसन. मग तिने त्या मुलांना ग्रेड कसं केलं आहे, प्रोग्रेस मॉनिटर कसं केलं आहे, हे सगळं झाल्यावर आपल्याला प्रोफेशनल सर्टिफिकेट मिळतं. सो इट्स अ प्रोसेस अगेन. सो ही प्रोसेस किती लांब चालते? सो बघ, मास्टर्स झाल्यानंतर तुम्ही लायसन्सला अप्लाय करता, टीचिंग लायसन्सला. यू गेट अ इनिशियल लायसन्स फॉर 3 years विच इज व्हॅलिड. सो इनिशियल एक्सपेक्टेशन इज की ते इनिशियल संपेस्तोर तुम्ही तुमचं प्रोफेशनल करून घेतलं पाहिजे. मास्टर्स डिग्री इज अ कंपल्सरी डिग्री इन सम ऑफ द स्टेट्स टू बिकम अ टीचर. त्यातल्या न्यूयॉर्कमध्ये तर असेल. नॉर्थ ईस्ट मधल्या बऱ्याचशा स्टेट्समध्ये मास्टर्स डिग्री इन एज्युकेशन अँड ऑल्सो मास्टरिंग इन दॅट विषय जो तुम्ही शिकवता आहात कंपल्सरी आहे. हे टेक्सासमध्ये नाही आहे. देर इज अ ऑल्टरनेटिव्ह सर्टिफिकेशन प्रोग्राम इकडे म्हणतात त्याला. इथे तू आलीस तेव्हा तुला काही मेन असा काही डिफरन्स जाणवला का न्यूयॉर्क स्टेट सिस्टम एज्युकेशनची वर्सेस टेक्सास स्टेट? आता फार पॉलिटिकल होईल मी जसं बोललं तर, पण आहेत. मी 1 वर्ष इथे राऊंड रॉक स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये होते, 5वीला शिकवत होते. आणि आय वॉज ऑल्सो बायलिंग्वल कोच, म्हणजे आय वॉज कोचिंग द टीचर्स हाऊ टू टीच ESL स्टुडंट्स. त्याचे रीडिंग आणि रायटिंग स्ट्रॅटेजीज त्यांना काढून क्लासरूममध्ये त्यांना प्रोव्हाइड करायचे. ते फर्स्ट इयर ऑफ वेन वी मूव्ड हिअर. मी इकडच्या पब्लिक स्कूलमध्ये 1च वर्ष शिकवलं. पण देर आर डिफरन्सेस. It takes a lot to become a teacher, especially in the public school systems इकडे. अमेरिकेमध्ये सध्या. Yes, that is true. So पण काही ठराविक पॉलिसीज असतात ना, पॉलिसी मेकर्स असतात, प्रत्येक स्टेटचे पॉलिसी मेकर्स असतात. एज्युकेशनल पॉलिसीज ह्या वेगळ्या आहेत. म्हणजे शिकवायला किती लिबर्टी आहे क्लासरूममध्ये. एखादा सब्जेक्ट मी जर शिकवत असेल तर त्याच्यामध्ये मी ॲज अ टीचर मला मुलांना शिकवायला किती लिबर्टी आहे, फ्रीडम आहे. त्याच्यामध्ये मला कधी कधी असं वाटलं की देर इज थिंग्स आर स्केच्ड फॉर यू अँड देन यू हॅव टू ओनली डिलिव्हर दॅट मच. दॅट वॉज नॉट द केस इन द नॉर्थ ईस्ट स्कूल. ऑल्सो फंडिंगमध्ये न्यूयॉर्कमध्ये पर स्टुडंट जे स्टेट फंड देतात ते इज हायर दॅन द फंड्स दॅट पर स्टुडंट मागे जे फंड्स इकडे ही स्टेट किंवा नॉट दिस स्टेट बट सम अदर स्टेट्स स्पेंड ऑन एक्सपेंडिचर ऑन एव्हरी स्टुडंट इज प्रिटी मच लेस. त्यामुळे ते रिसोर्सेसमध्ये दिसून येतं की पर स्टुडंट रिसोर्सेस कमी आहेत पब्लिक स्कूल्समध्ये. असं करिक्युलममध्ये स्टँडर्ड्स आर मच हायर इन नॉर्थ ईस्ट देन दे आर हिअर. आय वुडंट से ऑल द स्कूल डिस्ट्रिक्ट्स, कारण का इकडे ISDs आहेत, तो एक वेगळा फरक आहे. ISD म्हणजे इंडिपेंडेंट स्कूल डिस्ट्रिक्ट. दे हॅव टू फॉलो सर्टन पॉलिसीज अँड सर्टन करिक्युलम स्टँडर्ड्स गिवन बाय द स्टेट, जे इकडे TEA आहे, टेक्सास एज्युकेशन एजन्सी. आणि टिक्स असतात, म्हणजे टेक्सास इसेन्शियल नॉलेज आणि स्किल्स, ते त्या स्कूल्सना फॉलो करायलाच लागतं. पण इंडिपेंडंट स्कूल डिस्ट्रिक्टचा हा फायदा होतो की
प्रत्येक स्कूल डिस्ट्रिक्ट जे इंडिपेंडेंट आहे दे हॅव टू फॉलो द स्टेट स्टँडर्ड्स बट दे कॅन मॉडिफाय देअर करिक्युलम ॲज पर द पॉप्युलेशन इन द स्कूल. अच्छा, ती एक लिबर्टी असते. ISD म्हटलं तर नॉर्थ ईस्टमध्ये ISDs नाही आहेत जास्त. दे फॉलो कॉमन कोर करिक्युलम म्हणतो आपण त्याला. कॉमन कोर करिक्युलममध्ये मला वाटतं 41-45 स्टेट्स फॉलो कॉमन कोर करिक्युलम US मध्ये, जे सगळे स्टेट्स फॉलो करता आहेत. राईट. टेक्सास हॅज इट्स ओन करिक्युलम. हे आपलं थोडक्यात आपल्या इंडियाशी आपण जर तुलना करायची म्हटलं तर जसं CBSE ICSE असतं, SSC पूर्ण पॅन इंडिया तुम्ही म्हणू शकता. आणि मग महाराष्ट्र बोर्ड किंवा गुजरात बोर्ड म्हणजे मग ते टेक्सास. बरोबर. एव्हरी स्टेट हॅज इट्स ओन बोर्ड. इथे सुद्धा असंच आहे. इथे राऊंड रॉक ISD म्हटलीच, राईट. राऊंड रॉक ISD मधनं नंतर कम्युनिटी कॉलेजमध्ये कसा जम्प मारला? सो जेव्हा मी न्यूयॉर्क सोडायचं होतं तेव्हा मी 2 ठिकाणी इंटरव्ह्यूज दिले होते. म्हणजे बऱ्याच डिस्ट्रिक्ट्समध्ये इथे यायचं माहिती होतं आम्हाला. तर मी इकडे आजूबाजूच्या स्कूल डिस्ट्रिक्ट्समध्ये इंटरव्ह्यू दिले होते आणि मग मी ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजला पण इंटरव्ह्यू दिला होता. बिकॉज आय न्यू की ऑस्टिन बिईंग अ अर्बन सिटी, इमिग्रंट पॉप्युलेशन तर ऑब्व्हियसली भरपूर आहे इकडे आणि आपल्याला दिसतंच आहे. इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज लर्नर्स खूप आहेत इकडे. आणि ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजचं एक वेगळं ESOL डिपार्टमेंटच आहे, जे कम्युनिटी कॉलेजमध्ये फारसं दिसत नाही. की सेपरेट ESOL म्हणजे इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज डिपार्टमेंटच त्यांचं वेगळं आहे. किंवा ॲडल्ट एज्युकेशनसाठी ESL डिपार्टमेंट एक वेगळं आहे. सो ह्याचा मी रिसर्च न्यूयॉर्कमध्ये केला आणि मग म्हटलं की अरे आपण इंटरव्ह्यू देऊन बघूया तिथे कम्युनिटी कॉलेजमध्ये. नेवर नो, म्हणजे आपलं हे ESL बॅकग्राऊंड आहे न्यूयॉर्कचं, तर इट माईट हेल्प. आणि म्हणून मी तिकडे इंटरव्ह्यू दिला होता आणि झालं असं की आय गॉट सिलेक्टेड इन बोथ अँड आय चोज राऊंड रॉक बिकॉज वी वर शुअर की वी वर मुव्हिंग इन राऊंड रॉक, म्हणजे आमच्या जवळ पडेल म्हणून मी राऊंड रॉक सिलेक्ट केलं. सो 1 वर्ष मी राऊंड रॉकमध्ये शिकवलं ॲज अ फुल टाईम 5th ग्रेड टीचर. आणि मी सायमल्टेनियसली ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजचा पण जॉब एक्सेप्ट केला होता त्यावेळेला. अँड आय यूज टू ओनली टीच ऑन सॅटर्डेज इन ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज. पार्ट टाईम त्यांच्या ESL डिपार्टमेंटला. सो इट वॉज अ लिटल फर्स्ट इयर इकडे जरा डिफिकल्ट गेलं, बघा धावपळीचं गेलं. बट आय वॉन्टेड टू पुट माय फूट इन द कम्युनिटी कॉलेज. सो मी 1 वर्ष म्हटलं की आपण दोन्हीकडे बघूया बिकॉज द स्टेट इज न्यू. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण एकाच कंट्रीमध्ये मूव्ह केलं, पण एका नॉर्थ ईस्टमधून साऊथला मूव्ह केलं म्हणजे कंट्री मूव्ह केल्यासारखं आहे. हा एक्सपिरियन्स आला होता. फार डिफरन्स आहे. सो म्हटलं की आपण एक्सपिरियन्स दोन्हीकडचा घेऊया, कारण का एज्युकेशन जरी मी पब्लिक स्कूल टू पब्लिक स्कूल जात असेल तरी स्टेट वेगळं आहेत. आणि मला माझ्या कॉलिग्सनी जे 10 वर्ष माझे चांगले फ्रेंड्स झाले होते त्यांनी मला बरंच काही सांगून ठेवलं होतं की तू न्यूयॉर्क बीवेअर, तू न्यूयॉर्क सोडून यू आर गोइंग टू बी अ टीचर इन टेक्सास, सो बी अवेअर. त्यांनी मला भरपूर असं म्हणजे सांगून ठेवलं होतं, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी. सो मग मी फर्स्ट 1 वर्ष मग राऊंड इकडच्या पब्लिक स्कूलमध्ये शिकवलं. आणि मग I was not satisfied because as an ESL teacher, you are an advocate for your students. म्हणजे तुमच्या इमिग्रंट स्टुडंट्ससाठी, तुमचे जे हे रेफ्युजी स्टुडंट्स क्लासमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुम्ही यू आर अन ॲडव्होकेट फॉर दॅम. त्याच्यासाठी त्यांचं जर का काही त्यांना स्टेट टेस्ट घ्यायला लावली असेल किंवा त्यांना अमुक एखाद्या टेस्टमधनं जायला लावलं असेल आणि तो आत्ताच आलेला आहे कंट्रीमध्ये, तर यू आर फायटिंग फॉर दॅट स्टुडंट ॲक्च्युली with whom will I fight? With my administrators. But my administrators are answerable to the policy makers. So the policy makers असे आहेत, policies असे आहेत that they cannot change, very conservative. So बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या होत्या ज्या 1 वर्षामध्ये मला कळल्या की एकतर इथे there is no teachers union. And again it becomes a political हे, but the teachers cannot, जर काही आपल्याला काही असतील प्रश्न किंवा then where do we go? चेंजेस हवे असतील एज्युकेशन सिस्टममध्ये तर. सो देर इज नो सच लीवेज, काय वेच नाही आहे इथे. सर्टन थिंग्स आर लेड आउट बाय द पॉलिसी मेकर्स फॉर इयर्स, वर्षानुवर्ष तसंच चाललेलं आहे. कोणी क्वेश्चनच नाही केलेलं आहे, चाललेलंच आहे आपलं. मग शिकवण्यामध्ये हा फरक मला जाणवला की सो बऱ्याच ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स होतं म्हणजे इन एज्युकेशन. आणि इफ आय वॉन्ट टू मेक चेंजेस, even the administrators cannot make it because it has been laid down by the policy makers वर्षानुवर्ष. दुसरं असं जाणवलं की युनियन नसल्यामुळे टीचरचा 1 वर्ष मी जे शिकवलं इथे
30 to 40% ऑफ इज माय इन्स्ट्रक्शन टाईम, जे 80% इन्स्ट्रक्शन टाईम टीचरचा असला पाहिजे. टीचर शुड ओनली बी इन्स्ट्रक्टिंग द स्टुडंट्स अँड प्लॅनिंग द लेसन्स. पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी प्लेटवरती दिल्या गेल्या. लाईक इन्स्ट्रक्शनल टाईम वॉज हाफ टाईम, द अदर टाईम वॉज काहीतरी वेगळंच, पेपर वर्क किंवा हॉलवे ड्युटी, लंच रूम ड्युटी किंवा असे काही वेगवेगळे ड्युटीज असे नको, ज्याचा त्यावेळेचा उपयोग मी माझ्या लेसन प्लॅनिंगमध्ये केला तर आय विल बी एबल टू डिलिव्हर मोर बेटर इन द क्लासरूम. म्हणजे काही ठराविक पोझिशन्स ज्या मला तिथे नॉर्थ ईस्टमध्ये होत्या शाळेमध्ये, लाईक अ स्कूल काउन्सिलर, स्कूल सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर, ही एक असाइन्ड पोझिशन होती त्या शाळांमध्ये. म्हणजे जर का मुलांच्या घरून काही प्रॉब्लेम्स असतात तर सोशल वर्कर यूज टू टेक केअर ऑफ ऑल दोज थिंग्स. तर इकडे मला जाणवलं की काही ठराविक पोझिशन्सच नाही आहेत म्हणजे एज्युकेशन या शाळांमध्ये. आणि मग हे सगळं कोण मॅनेज करतं, तर काउन्सिलर करतो. तर काउन्सिलरच्या म्हणून तो हायस्कूल काउन्सिलर कधी दिसतच नाही आपल्याला, कारण का त्याच्या प्लेटवरती सोशल वर्करचं काम आहे, काउन्सिलरचं तर काम आहे ॲज अ ॲडवायझर टू द स्टुडंट्स, आणि ही ऑर शी इज ऑल्सो स्कूल सायकॉलॉजिस्ट. म्हणजे बिहेवियर प्रॉब्लेम झाले तर त्याला द काउन्सिलर अँड द असिस्टंट प्रिन्सिपल विल मॅनेज द. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक असाइन्ड पोझिशन होती, कारण का हायस्कूल मिडल स्कूलमध्ये बिहेवियर प्रॉब्लेम्स तर होणारच. तर त्यासाठी वेअर डू वी सेंड दीज किड्स, सो देर हॅज टू बी अ असाइन्ड पर्सन वेअर यू कॅन गो अँड दॅट पर्सन कॅन टॉक टू दोज किड्स अँड थिंग्स कॅन बी, देर कॅन बी अ सोल्युशन. सो इथे असं जाणवलं की अगेन फंडिंग वरती येतं, राईट. द एज्युकेशनवरती जेवढा खर्च केला पाहिजे तेवढा बहुतेक करत नाही आहेत, म्हणून हे पोझिशन्सच नाही आहेत, एलिमिनेट केलेले आहेत. सो म्हणून 1 वर्ष मी हे बघितलं आणि देन आय डिसाइडेड, आणि आय वॉज स्टील वर्किंग विथ द ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज. सो देन देर वर इंटरनल पोझिशन एक ओपन झाली वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. आय अप्लाइड, आय गॉट इन. वेगळ्या डिपार्टमेंट, हां, इंग्लिश. म्हणजे मी आधी ईसॉल डिपार्टमेंटमध्ये आणि आता अजूनही शिकवते आहे तिथे. आणि मग इंग्लिश लिटरेचर डिपार्टमेंटची पोझिशन एक ओपन झाली. म्हणजे दॅट वॉज नॉट द ESL पब्लिक, जनरल पब्लिकसाठी. तो त्याचा मी इंटरव्ह्यू नेक्स्ट सेकंड इयर दिला इथे आल्यावर, आणि आय गॉट एक्सेप्टेड इन टू इट. सो नाव आय एम टीचिंग द इंग्लिश लिटरेचर डिपार्टमेंट ACCचं, अँड आय एम ऑल्सो टीचिंग ॲट द ESL डिपार्टमेंट. ओके. सो मग आता फुल टाइम इकडेच ACC? फुल टाइम ACC आहे. मग किती क्लासेस तू इथे शिकवतो? सो ॲज अन असिस्टंट प्रोफेसर फॉर अ फुल टाइम कोर्स यू नीड टू हॅव 15 क्रेडिट कोर्सेस, क्रेडिट आवर्स असतात. प्रत्येक कोर्स हॅज इदर 3 क्रेडिट आवर्स किंवा 4 क्रेडिट आवर्स. 5-4. सो 4 ते 5 कोर्सेस फॉर द कॉम्पोजिशन्स अँड लिटरसी. आणि माझं ESL, सिन्स आय मिस दॅट क्राऊड सो मच, कारण का माझ्या वर्गामध्ये आता ESL फक्त नाही आहेत ना, अशीच जनरल पब्लिक पण आहे. बट माय हार्ट ऑलवेज इज टुवर्ड्स द इमिग्रंट अँड द रेफ्युजी पॉप्युलेशन. सो मी संध्याकाळी पार्ट टाईम आणि शनिवारी 4 तास ESL डिपार्टमेंटला शिकवते. सो Mondays and Wednesdays evening 6:30 to 8:30 I teach ESL. पण तो ऑनलाईन शिकवते घरून. आणि शनिवारी 4 तास पण मी ऑनलाईन शिकवते, आणि कधी कधी सकाळी पण 2 तास ऑनलाईन शिकवते. बट आय डोंट वॉन्ट टू लेट गो द ESL पॉप्युलेशन. दॅट्स वाय. तू फार त्या म्हणजे आय फील लाईक तू फार पॅशनेट आहेस त्याबद्दल. येस, आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट टीचिंग. येस, टीचिंग द ESL. एक्झॅक्टली, त्या स्पेसिफिक क्राऊडला. तर म्हणजे हा असिस्टंट प्रोफेसरचा जो जॉब असतो, हा असा आपण जो 9 ते 5 नॉर्मल नोकरीचा जसा जॉब असतो तसा आपण म्हणू शकतो का? तसं नसतं. तसं नाहीये. सो हे एक गोष्ट मला फार आवडली. शाळेचं टीचिंग जॉबचा डिफरन्स हाच होता ना. सकाळी समजा 9 वाजता शाळा हायस्कूल ओपन होते, तर टीचर्स हॅव टू बी ॲट 8 o'clock. आणि मग शाळा संपते हायस्कूल इकडे 4:30 वाजता. सो टीचर्स स्टे बॅक टिल 5:30 इकडे. सो म्हणजे सकाळी 8 ते 5:30 असा आपला इकडे होतो, आणि तेवढा वेळ आपल्याला राहायलाच ऑन कॅम्पस राहायला लागतं. पण कॉलेज टीचिंगचं फ्लेक्झिबल जॉब आहे ॲज अ प्रोफेसर, कारण का यू ओनली हॅव टू बी ऑन द कॅम्पस फॉर युअर टीचिंग आवर्स. मग तुमचं प्लॅनिंग, तुमचं कोलॅबोरेशन इज ऑल डन ॲट होम. सो आता समजा नेक्स्ट वीकपासून माझे क्लासेस चालू होत आहेत. मला 5 क्लासेस शिकवायचे आहेत, 2 वेगळे कोर्सेस आहेत मला शिकवायचे आहेत, आणि 5 क्लासेस आहेत. सो त्याची प्लॅनिंग मी आता ह्या वेकेशन जो ब्रेक होता त्याच्यात मी केली प्लॅनिंग. म्हणजे सगळं घरून केली ती प्लॅनिंग, जे काय शिकवणार आहे ते.
सो आय ओनली हॅव टू बी ऑन द कॅम्पस सकाळी 9 ते 11:30 आणि मध्ये 1 तास ब्रेक असेल आणि मग नंतरचा कोर्स त्याच कॅम्पसवरती असेल. सो ऑफकोर्स यू आर ऑन दॅट कॅम्पस. पण समजा सकाळी 9 ते 12:30 माझं हायलँड कॅम्पसला आहे आणि दुपारचा कोर्स माझा नॉर्थरिचला आहे किंवा राऊंड रॉक कॅम्पसला आहे. सो आय माईट ड्राईव्ह टू राऊंड रॉक कॅम्पस. आय विल टीच देअर. टीचिंग माझं 2 तास झालं की आय एम डन. आय गो बॅक होम. तसं आहे. इट्स फ्लेक्झिबल. इट्स व्हेरी फ्लेक्झिबल. आणि जे आपण डिपार्टमेंट कोलॅबोरेशन म्हणतो दॅट इज ऑन अ फ्रायडे. सो ऑन फ्रायडेज वी डोंट टीच. फ्रायडेज म्हणजे वी ओनली टीच मंडे टू थर्सडे क्लासेस. फ्रायडे इज अ टाइम फॉर कोलॅबोरेशन, मीटिंग, टीमवर्क, कोलॅबोरेशन, सेमिनार्स. आपण कसं जास्त स्ट्रॅटेजीज वाढवू शकतो. मग ते ऑनलाईनच मोस्टली होतं. ते मोस्टली ऑनलाईन होतं. म्हणजे तुझा क्लास वेगवेगळ्या कॅम्पसेस मध्ये पण असू शकतो. आणि दे युजली ॲज द प्रोफेसर्स की आता समजा प्रेफरन्सेस. आता ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजचे 14 कॅम्पसेस आहेत ऑल ओव्हर अराउंड ऑस्टिन, राईट. सो मला समजा साऊथ ऑस्टिनला फार लांब पडत असेल तर आय हॅव ओनली गिवन माय प्रायोरिटीज हायलँड किंवा नॉर्थ ऑस्टिन, राऊंड रॉक, सीडर पार्कला त्यांचं एक आहे वगैरे वगैरे. सो दे युजली ॲज प्रेफरन्सेस. येस, हायलँड इज देअर मेन कॅम्पस. हायलँड सगळ्यात महत्त्वाचं. येस, नाईस. आता आपण थोडंसं ना कम्युनिटी कॉलेज आणि एम्प्लॉयमेंट याच्याबद्दल बोलूयात. कम्युनिटी कॉलेजचं मेन फोकस जसं आपण आधी बोललो तसं की स्टुडंटला गेटिंग देम रेडी फॉर द जॉब मार्केट, राईट. तसं असतं. तर त्या दृष्टीने तुला वाटतं का की ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजमधली जी स्टुडंट्स पास आउट होतात त्यांना इझिली जॉब्स वगैरे मिळतात ह्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये? नक्कीच मिळतात. कारण का मोस्टली 30 to 40% ऑफ द एनरोलमेंट जी होते ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजमध्ये ती ही इमिग्रंट पॉप्युलेशन आहे. आणि बाकीचा जो पॉप्युलेशन आहे तो असं आपण जनरल मानू, जो ब्रेक घेऊन येतो किंवा ज्यांना इंटरव्हेन्शन लागतं, म्हणजे ज्यांना हायस्कूलचे काही ग्रेड्स कंप्लीट नाही झालेले आहेत, क्रेडिट आवर्स, आणि त्यांना कंप्लीट करायचे, मग ते कम्युनिटी कॉलेजेसमध्ये येतात. सो बेसिकली द इन्स्ट्रक्शन जिथे क्लासरूम्समध्ये दिलं जातं किंवा जो करिक्युलम आहे इट इज व्हेरी मच ऑन पार विथ द युनिव्हर्सिटीज. तो स्टँडर्ड तर मेंटेन करायलाच लागतो. देर माईट नॉट बी जास्त ऑप्शन्स. आता युनिव्हर्सिटीमध्ये कसे प्रोग्राम्स जास्त आहेत टू चूज फ्रॉम. तेवढे प्रोग्राम्स कम्युनिटी कॉलेजेसमध्ये नसावेत. दे आर ओनली टार्गेटेड टुवर्ड्स इकॉनॉमिक डिमांड काय आहे ऑस्टिनमध्ये, तर त्याप्रमाणे ती लोक त्यांचे कोर्सेस बनवतात, त्याप्रमाणे त्यांचे प्रोग्राम्स बनवतात कम्युनिटी कॉलेजेसमध्ये. किंवा आपल्याला जास्त स्टुडंट्स कुठल्या प्रोग्रामसाठी एनरोल होतो आहे, हेल्थ सायन्ससाठी होत आहे, इंजिनिअरिंगसाठी होत आहे का, अकाउंटिंगच्या आणि इकॉनॉमिक्सच्या फायनान्सेसमधले मुलं जास्त येत आहेत, तर त्याप्रमाणे ती लोक त्यांचे प्रोग्राम्स जास्त बनवतात, म्हणजे रिगरस करतात. युनिव्हर्सिटी एवढे प्रोग्राम्स नसावेत, पण whatever programs they have, they are very much on par with the university programs, so that every student that gets out of the community college is proficient and competent enough to get an interview and get a job. Yes. Nice. हायस्कूल सुटल्यानंतर they get into community college. कम्युनिटी कॉलेजमध्ये काहीतरी ते वोकेशनल करतात अँड देन दे स्टार्ट विथ देअर ओन स्मॉल बिझनेस और समथिंग लाईक दॅट. म्हणजे प्लंबिंग असेल किंवा कार्पेंट्री असेल, इलेक्ट्रिशियन असेल, आणि असे आय फील लाईक दीज आर व्हेरी काय म्हणतात रिसेशन प्रूफ जॉब्स आहेत या. हो. आणि युजली मला असं वाटतं की कम्युनिटी कॉलेजेस असावेत, कारण का इकॉनॉमिकली सुद्धा आपण एक बॅलन्स निर्माण होतो. कारण का जर मुलं हायस्कूल नंतर जर का शिकलीच नाहीत पुढे, म्हणजे ते जॉबलेस झाले, जॉब मार्केट आहे पण जॉब्स घ्यायला ट्रेनिंगच नाही आहे, त्यामुळे इट मेंटेन्स दॅट बॅलन्स ऑफ वर्कफोर्स मेंटेन जे करायचं आहे आपल्याला. पॉवर्टी कमी होते त्यामुळे, आणि मग हे होमलेसनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार कमी होतात कम्युनिटी कॉलेजेस. आणि फ्री एज्युकेशन केल्यामुळे तर अजून फायदा होईल आता स्टुडंट्सना, मला असं वाटतं. कम्युनिटी कॉलेज जे आहे ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज, हे सिटी चालवते का स्टेट चालवतं? सो इट इज बेसिकली आपला प्रॉपर्टी टॅक्समधला पण काही पैसा जातो ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजला. येस. सो लोकल, स्टेट आणि फेडरल
स्टेटकडनं जास्त फंडिंग असतं. ओके, नाईस. तर इथे तुझं जे हायलँडचं कॅम्पस आहे तिथं वेगवेगळे कुठल्या विषयांवर शिकायला मिळेल? सो माझं डिपार्टमेंट इज ह्युमॅनिटीज. म्हणजे ह्युमॅनिटीजमध्ये सगळंच आलं, सोशल स्टडीज आलं, लिटरेचर आलं, पण इतर स्टेमचे पण आहेत कोर्सेस, इंजिनिअरिंग आहेत. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग मध्ये काय सो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, म्हणजे जास्त ब्रॉड. हो, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल, सगळेच प्रकार आहेत. दे माइट नॉट बी ॲज ब्रॉड एज द युनिव्हर्सिटीज, लाईक अजून इन डेप्थ नसेल, बट देर आर इंजिनिअरिंग कोर्सेस. मेडिकल सर्व्हिसेससाठी बरीच स्टुडंट्स करतात, बायोमेडिसिनसाठी पण चांगलं आहे कम्युनिटी कॉलेजेस. दुसरं अकाउंटिंग आणि बिझनेस मॅनेजमेंट वगैरेसाठी पण बरीच स्टुडंट्स एनरोलमेंट भरपूर वाढलेली आहे. पण ACCचं ह्युमॅनिटीज इज द मोस्ट, आणि बायोमेडिसिन जे आहे ह्याच्यामधली एनरोलमेंट मला वाटतं गेले 2-3 वर्ष जास्त आहे, पॉप्युलर आहे. किती स्टुडंट्स असतील ACC मध्ये एकंदर? टोटल आता गेल्या वर्षी त्यांनी फ्री एज्युकेशन केल्यामुळे एकदम सर्ज वाढला. म्हणजे आताच ह्या सेमेस्टरला जे क्लासेस चालू होत आहेत तेव्हा आमचं डिपार्टमेंट सांगत होतं की डोंट बी सरप्राइज्ड इफ यू हॅव मोर किड्स इन युअर क्लासरूम नाव, बिकॉज ऑब्व्हियसली इफ इट्स फ्री एज्युकेशन स्टुडंट्स नाव वॉन्ट टू कंटिन्यू देअर एज्युकेशन. सो टिपिकली क्लासमध्ये 30 ते 40 मुलं असतात. टोटल एनरोलमेंट कॅन बी फ्रॉम 50 to 70,000. 50 ते 70,000 टोटल एवढ्या सगळ्या कॅम्पसेस जास्त आहेत ना. टोटल ह्यूज नंबर. इट्स ह्यूज. कॅम्पसेस त्यांचे 14 आहे आणि ते आता अजून वाढवत आहेत. नाईस. म्हणजे भरपूर लोकप्रिय दिसतंय तुमचं ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज आपल्या ऑस्टिनकर मंडळीमध्ये. सपोज 12वी नंतर मला ACC मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर काय नेमकी प्रोसेस काय असते, कशी ऍडमिशन घ्यायची, आणि जर मला स्कॉलरशिप हवी असेल तर कशी मिळेल? सो ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज किंवा कुठलंही कम्युनिटी कॉलेज इज ओपन एनरोलमेंट. तुम्हाला म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये जायला ऑफकोर्स GPA इज इम्पॉर्टंट, पण तुम्हाला SAT ACT दिली पाहिजे वगैरे असं काहीही नाही आहे. देर इज नो सच रिक्वायरमेंट. जसे युनिव्हर्सिटी एंट्रन्स वगैरे असं काही नाही आहे. नो. आणि फ्री एज्युकेशन म्हटलं म्हणजे फ्री एज्युकेशन. यू जस्ट हॅव टू बी अ रेसिडेंट ऑफ द सिटी, ऑस्टिन सिटी. आणि ॲड्रेस प्रूफ पाहिजे. आणि फ्री एज्युकेशनसाठी ऑफकोर्स ती लोक प्रूफ पण मागत असावेत की तुमचं फॅमिली अर्निंग काय आहे किंवा हे सगळं. बट इट इज कॉल्ड ओपन एनरोलमेंट. म्हणजे त्यासाठी तुम्हाला मार्क्स वगैरे असं काही नाही आहे. नो. एखादी एंट्रन्स टेस्ट नाही. एंट्रन्स टेस्ट, फॉर्म भरा आणि तुम्ही एनरोल करा. येस. फी भरा. जर इफ यू डोंट कम अंडर द फ्री एज्युकेशन, तो क्रायटेरियामध्ये जर तुम्ही फिट होत नसाल फ्री एज्युकेशनच्या, देन यू हॅव टू पे द बेसिक फी. बट इफ यू फिट इन दॅट क्रायटेरिया देन द एज्युकेशन इज फ्री एज वेल फॉर यू गाईज. आणि हे वर्षातून 2 वेळेस ऍडमिशन असते, राईट? फॉल आणि स्प्रिंग मध्ये. हो, डिपेंडिंग ऑन द कोर्सेसची अवेलेबिलिटी कशी आहे ती. ओके. आता मला मे बी उत्तर माहिती आहे पण तरी मी विचारतो, इंडियन स्टुडंट्स दिसतात का कम्युनिटी कॉलेजमध्ये? आणि तो विचारला नसता प्रश्न तरी मी सांगितलं असतं. कारण का एकतर फर्स्ट ऑफ ऑल माझ्या ESL इव्हन न्यूयॉर्कमध्ये शिकवत असताना सुद्धा माझ्या ESL क्लासरूम मध्ये मला कधी इंडियन मुलं दिसलेलीच नाही आहे. कारण का इंडियामध्ये इंग्लिश इज अ ऑफिशियल लँग्वेज आणि शाळेमध्ये आपण शिकलेलो असतो आणि आपण लिगल मार्गाने नॉर्मली येतो. येस. आणि असे रेफ्युजी किंवा असं आपण नाही येत. सो एखाद दुसऱ्या वेळेस मला इथे ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजमध्ये ह्यांचं ॲडल्ट ESL जे मी शिकवते आहे तिथे मला असे ओल्डर स्टुडंट्स मिळाले आहेत म्हणजे क्लासमध्ये माझ्या, ज्यांना इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन किंवा इंग्लिश स्पीकिंग स्किल्स वाढवायचे आहेत, पण त्यांना काही कॉम्पिटन्सी आहे इंग्लिश ठराविक बेसिक. म्हणजे ते इथं मे बी सेटल झालेले आहेत, त्यांना पॉलिश करायचं आहे असे वगैरे मला ESL क्लासमध्ये येतात. पण ह्या जनरल ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजमध्ये इंडियन स्टुडंट्स दिसले आहेत मला, नाही असं नाही, मला कॅम्पसवरती दिसले आहेत, पण रेशिओ फार कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू, बिकॉज युजली एशियन आणि इंडियन दे कम फ्रॉम अ व्हेरी वेल टू डू बॅकग्राऊंड, फॅमिलीज, एज्युकेशन बॅकग्राऊंड असतं आणि एज्युकेशनचं महत्त्व हे फॅमिलीमध्ये फारच, दॅट इज द टॉपमोस्ट प्रायोरिटी आपल्या. त्यामुळे असे स्टुडंट्स नाही आहेत, विच इज अ गुड थिंग ॲक्च्युली आय वुड से. बट पण आहेत, एशियन स्टुडंट्स एकंदरीत आहेत
पण तुला असं वाटतं का की इंडियन कम्युनिटीने, इंडियन पॅरेंट्सने आणि इंडियन किड्सने, स्टुडंट्सने अमेरिकेतल्या कम्युनिटी कॉलेजकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघून, एस्पेशली इन द आता एवढं महागाई सगळीकडे वाढलेली आहे, कारण इट साऊंड्स लाईक इट इज ॲट पार एज्युकेशन स्टँडर्ड्स वाईज आणि तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी वाईज आणि फायनान्शियली इकॉनॉमिक वाईज ऑल्सो, तर एक्सेप्टन्स का नाहीये? सो आपलं अजूनही स्टिग्मा आहे, अजून तो स्टिग्मा आहे ना. मी तेच म्हणणार होते की आपला ब्रँड नेमनी जातो आपण अजूनही. आपण नेहमी असंच म्हणतो की अरे आयव्ही लीग इज आयव्ही लीग, राईट? सो मग कितीही पैसा आपण ओतायला तयार असतो. नॉट नेसेसरी की आयव्ही लीगचे प्रोफेसर्स आणि ऑस्टिन कम्युनिटीचे प्रोफेसर्स इफ यू सेम डिग्री असेल पण शिकवण्याची पद्धत वेगळी असेल. युजली ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजचा पास आउट रेट जो आहे, म्हणजे स्टुडंट पासिंग ग्रॅज्युएशन रेट फार हाय आहे. आणि म्हणजे कुठल्याही कम्युनिटी कॉलेजचा, बिकॉज दे हॅव टू मेंटेन दोज नंबर्स. सो टू मेंटेन दोज नंबर्स फॉर द फंडिंग फ्रॉम द स्टेट अँड द लोकल फंडिंग. So to maintain those high pass out rate, graduation rate numbers, the professors in that college has to really, teach and work hard towards to see that the graph of those kids are going up. म्हणजे असं नाही की मी प्रोफेसर आहे आणि मला ही डिग्री आहे आणि मला हा जॉब मिळालेला आहे आणि माझा कॉन्ट्रॅक्ट ह्या कॉलेज बरोबर आहे म्हणून मी शिकवते आहे. तसं नाही आहे. त्या स्टुडंटचा ग्राफ पण बघितला जातो की बाबा हा स्टुडंट खरंच हा कोर्स घेतल्यामुळे ह्या प्रोफेसरच्या अंडर इथे होता तर त्याच्यामध्ये काही ग्रोथ झालेली आहे की नाही. सो दॅट इज अ ॲब्सोल्यूट रिफ्लेक्शन ऑफ व्हॉट वी टीच, राईट? जर तो मुलगा स्टॅग्नंट असेल किंवा वर्षानुवर्ष मी हा क्लास शिकवते आहे आणि माझी सगळी मुलं अशीच या स्टॅग्नंट लाईनला असेल, कुठे अपवर्ड ग्रोथच नाहीये, ह्याचा अर्थ त्या मुलांमध्ये प्रॉब्लेम नाहीये, माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे शिकवण्यामध्ये, किंवा माझे स्ट्रॅटेजीज मला बदलले पाहिजे आहेत, माझे मेथॉडॉलॉजीज. सो प्रोफेसर इज अ प्रोफेसर, वेदर यू आर अ ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज प्रोफेसर और अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर. How you teach matters, and how passionately you teach that subject, and if you are even monitoring the growth of those students. So to answer your question, usually असे आहेत इंडियन स्टुडंट्स किंवा एशियन स्टुडंट्स जे कम्युनिटी कॉलेजेस ॲज अ स्टेपिंग स्टोन म्हणून, हू कॅनॉट अफोर्ड, दे डोंट वॉन्ट टू पे 4 years ऑफ युनिव्हर्सिटी फीज, मग ते पहिले 1 वर्ष किंवा 2 वर्ष ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजचे कोर्सेस घेतात आणि मग ते ट्रान्सफरेबल आहेत. मोस्ट ऑफ द कम्युनिटी कॉलेजेस हॅव पार्टनरशिप विथ ऑल बिग युनिव्हर्सिटीज अराउंड. सो दोज क्रेडिट आवर्स, क्रेडिट्स आर ट्रान्सफर्ड टू द युनिव्हर्सिटीज. मग शेवटचे 2 वर्ष युनिव्हर्सिटीमधनं करतात, म्हणजे जस्ट टू गेट दॅट लेबल फ्रॉम दॅट आय एम अ ग्रॅज्युएट ऑफ दॅट युनिव्हर्सिटी. आणि आजकाल आपण बातम्यांमध्ये ऐकत असतो स्टुडंट डेट एवढं वाढलंय, स्टुडंट लोन्स एवढे वाढले, किड्स जेव्हा कॉलेजमधनं बाहेर पडतात ते बर्डन असतं त्यांच्यावर. सो हे एक म्हणजे मला म्हणजे असं काय म्हणतात त्याला, एक फार असं कॉमन सेन्स सोल्युशन वाटतंय, जर यू कॅन डेफिनेटली परस्यू इट. म्हणजे त्याच्याकडे असं वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघण्यासारखं नाही आहे, म्हणजे अरे बघायची गरज नाहीये. बरोबर आहे. नाईस. आता इथे ना भरपूर हायस्कूल स्टुडंट्स आहे ना, कम्युनिटी कॉलेजमध्ये जाऊन काही काही कोर्सेस घेतात. ओके, हायस्कूल पास होण्याच्या अगोदर. ओके, ते का करतात ते? बरोबर आहे. सो आता माझ्या डिपार्टमेंटला पण इंग्लिश लिटरेचर प्रोफेसर्स वेगळे आहेत जे डुअल क्रेडिट कोर्सेस शिकवतात, त्याला डुअल क्रेडिट कोर्स म्हणतात. सो माझ्या डिपार्टमेंटला आय एम नॉट अ डुअल क्रेडिट कोर्स प्रोफेसर, म्हणजे ते प्रोफेसर्स हायस्कूलच्या मुलांना पण हाच विषय, इंग्लिश विषय हायस्कूलच्या मुलांना शिकवतात. सो बरेचसे हायस्कूल्स आणि बरेचसे स्कूल डिस्ट्रिक्ट्स ची पार्टनरशिप आहे कम्युनिटी कॉलेजेस बरोबर. सो हायस्कूल कंप्लीट होण्याच्या आधी ज्याला आपण ॲडव्हान्स प्लेसमेंट कोर्सेस असतात, AP कोर्सेस किंवा कॉलेज क्रेडिट कोर्सेस असतात, जसे हे ACCचे कोर्सेस, ते काही मुलं 11वी, 10वी, 11वी, 12वीमध्येच घेतात, म्हणजे कॉलेजचे कोर्सेस घेतात. आणि त्यात जर का आपल्याला एखादा GPA असेल, पासिंग स्कोर असेल, तर आपल्याला ह्याचे क्रेडिट्स आधीच मिळतात आणि ते ट्रान्सफरेबल असतात. म्हणजे ते नो मॅटर विच युनिव्हर्सिटी दे गो टू आफ्टर 12th grade, दोज क्रेडिट आवर्स किंवा दोज क्रेडिट्स आर ट्रान्सफर्ड टू दॅट पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी.
म्हणजे कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये. हो, नाही, पण ते पण तुम्हाला युनिव्हर्सिटीला विचारावं लागणार. तुम्ही समजा आउट ऑफ स्टेट गेलात समजा, तर ACCचे क्रेडिट आवर्स त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक्सेप्टेबल आहेत का हे सगळं विचारावं लागतं. पण मोस्टली इथे लोकली दे आर एक्सेप्टेड. सो आणि हे का घेतले जातात तर मग जेव्हा आपण समजा 12वी संपल्यावर जेव्हा आपण कॉलेजमध्ये तो मुलगा जातो तेव्हा त्या वर्षी जर तो कोर्स त्यांनी ऑलरेडी घेतलेला असेल तर त्याला परत घ्यायला लागत नाही, तो स्किप केला जातो. अच्छा, त्याचे ते आवर्स वाचतात, त्याची फीज वाचते, सगळंच वाचतं. हा, म्हणजे पोटेन्शियली जर त्याने 4-5 कोर्सेस असे आधीच घेऊन टाकले तर त्याचा ऑलमोस्ट एक ट्रायमिस्टर वाचू शकतो पोटेन्शियली. ओके, सो तो मेन रिझन तो आहे की आधीच आता थोडासा वेळ असेल हायस्कूलमध्ये तर ते कम्प्लीट क्रेडिट. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द कुठला प्रोग्राम तो स्टुडंट घेणार आहे. मग त्या प्रोग्रामसाठी हे क्रेडिट आवर्स जे ऑलरेडी घेतलेले आहेत ते लागू पडतात का, त्याचा काही बेनिफिट पण आहे की नाही. म्हणजे सम प्रोग्राम्स माइट नॉट इवन रिक्वायर ऑल दीज क्रेडिट आवर्स. सगळं तो रिसर्च करायला लागतो. राईट, एखाद्या विषयाचा घेतला आपण ऍडव्हान्स क्रेडिट, पण मे बी पुढे जाऊन ठरवलं की अरे ह्या विषयामध्ये मला करायचंच नाहीये वगैरे. राईट. तू म्हटलीस माधवी की कम्युनिटी कॉलेजला ऍडमिशनसाठी तुमच्या 12वीच्या म्हणजे इथलं जे हायस्कूल म्हणतो आपण त्याच्या मार्क्सचा काही क्रायटेरिया नाही. म्हणजे 12वी काय म्हणतात त्याला, 12वीचं डिप्लोमा होल्डर किंवा त्या काय आपल्याकडे 12वीचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आपल्याकडे ते म्हणतात तसं असायलाच पाहिजे असं काही नाही. असं काही नाहीये, कारण का कम्युनिटी कॉलेजमध्ये जी स्टुडंट्स येतात ते इथेच 12वी झालेली पण नसतात. ते कधी कधी त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं आणि त्यांचं मग ग्रॅज्युएशन 12वी पर्यंत झालेलं असेल, त्यांचं ग्रॅज्युएशन तिथे पूर्ण बॅचलर्स डिग्री झाली असेल त्यांच्या कंट्रीमधली, पण इथे येऊन त्यांना पुढे काहीतरी शिकायचं आहे. समजा आता मी उदाहरण देते, माझ्याकडे सिरियाची मुलं होती, ESL स्टुडंट्स होती जे सिरियामधनं आली होती बिकॉज ऑफ द वॉर कंडिशन्स. त्यांना इथे डिस्प्लेसमेंट झाली, इथे आले, पण त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांचे पेरेंट्स किंवा त्यांचे बाबा, he was an engineer, mechanical engineer degree. He was working as a mechanical engineer. But when they displaced, त्यांचं जेव्हा डिस्प्लेसमेंट झालं तेव्हा त्यांना ते सगळे सर्टिफिकेट्स आणि सगळं घेऊन नाही येता येत ह्या रेफ्युजी लोकांना. आपल्यासारखं सगळेच क्रेडेन्शियल्स घेऊन नाही निघता येत तिकडनं. दे हॅव टू इमिडिएटली लिव्ह द कंट्री असे कंडिशन्समध्ये. सो असे बरेच ॲडल्ट्स इकडे असे रेफ्युजीज इमिग्रंट्स येतात हु आर वेल एज्युकेटेड इन देअर कंट्री. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, प्रोफेसर्स, लॉयर्स आहेत, बट दे डोंट हॅव द क्रेडेन्शियल्स टू शो इकडे प्रूफ म्हणून. सो मग अशी लोक सुद्धा इथे दे हॅव टू गो बॅक टू द स्क्रॅच, राईट. म्हणजे जसं आता मला येऊन मास्टर्स करायला लागलं पण डिफरंट कंडिशन्स, बट दे हॅव टू समटाईम्स डू असोसिएट डिग्री किंवा ही जी कम्युनिटी कॉलेजमधली डिग्री जी आहे जेणेकरून त्यांना इकडे काहीतरी येऊन सोर्स ऑफ इन्कम त्यांच्या फील्डमध्ये चालू करू शकतील असं. त्यामुळे 12वी पास होण्याचा असा क्रायटेरिया असा काही नाही आहे, कारण का कॉलेजमध्ये मी बऱ्याच कंट्रीमधनं लोक आलेली दिसतात मला क्लासमध्ये ज्यांच्याकडे क्रेडेन्शियल्स पण नसतात, बट दे आर स्टील कंटिन्यू एज्युकेशन कंटिन्यू करता आहेत ते कम्युनिटी कॉलेजमध्ये. सो दॅट्स नॉट अ क्रायटेरिया. व्हेरी नाईस. कम्युनिटी कॉलेजची निर्माणच ह्यासाठी झालेली आहे. प्रत्येक स्टेटमध्ये सिटीमध्ये कम्युनिटी कॉलेजेस आहेत. ह्याची स्थापनाच ह्यासाठी झालेली आहे की त्यांनी बघितलं की हायस्कूलमधून जास्तीत जास्त ड्रॉपआउट रेट ह्या लोकांचा आहे जे पुअर बॅकग्राऊंड, सोशो इकॉनॉमिकली पुअर आहेत, ज्यांना इमिडिएटली जॉब घ्यायचा आहे फॅमिलीची कंडिशन्स करायला, किंवा इमिग्रंट पॉप्युलेशन. 12वी 11वी 10वी 11वी 12वीचा अभ्यासच जमत नाही त्यांना. वेगळ्या कंट्रीमधनं आल्यावर एकदम इंग्लिशमध्ये सगळं शिकवलं जातं, नाही जमत, ड्रॉपआउट. सो ह्यासाठी त्यांनी कम्युनिटी कॉलेजेसची निर्माण केली आहे जिथे त्यांना इंटरव्हेन्शन मिळतं. समजा आता 12वीला फेल होण्याच्या ह्याला आलेला आहे किंवा ड्रॉपआउट होणार, ज्याला आपण इकडे ड्रॉपआउट म्हणतो, फेल नाही म्हणणार इकडे आपण, की हा मुलगा आता ड्रॉपआउटच होणार आहे. वी नो फॉर शुअर ही इज नॉट गोइंग टू कंटिन्यू. 11वी नंतर 12वी पण कंटिन्यू करेल की नाही ह्याची पण गॅरंटी नसते. अशा मुलांना मग इंटरव्हेन्शन दिलं जातं. इंटरव्हेन्शन युजली आता हायस्कूल झालं की मग काय करणार, युनिव्हर्सिटीज आपल्याला एक्सेप्ट करणार नाही आहेत, मग कम्युनिटी कॉलेजमध्ये त्यांना इंटरव्हेन्शन दिलं जातं की जिथे कम्युनिटी कॉलेजचेच प्रोफेसर्स त्यांचे हे 10वी 11वीतले राहिलेले क्रेडिट सगळे कंप्लीट करून घेणार आणि मग कंटिन्यू एज्युकेशन देअर असं. वा,
या सो द मेन बेसिक पर्पसच ते आहे कम्युनिटी कॉलेजचं. 12वीत तुम्हाला म्हणजे तुम्ही नापास झाले किंवा एकदम कमी मार्क पडले तर सगळं संपलं असं नाहीये. तुम्ही तरी तुमचं कंटिन्यू करू शकता एज्युकेशन थ्रू कम्युनिटी कॉलेज आणि एखादं प्रोफेशनमध्ये डिप्लोमा वगैरे मिळवू शकता. बरोबर बरोबर. हे कम्युनिटी कॉलेज सिस्टम ही खरं फार चांगली आहे. तू जसं म्हटलं फॉर द अनप्रिव्हिलेज साठी. बरोबर. नॉट फॉर द रिच पीपल वुड ऑब्व्हियसली नॉट वॉन्ट टू. अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी ही स्थापना झालेली आहे. म्हणजे तर इंडियामध्ये असे काही शाळा असतात, गव्हर्नमेंट स्कूल्स असतात जे फ्री असतात, पण तिकडे क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज व्हेरी लो. बरोबर. कम्युनिटी कॉलेजचं तसं नाही आहे. फ्री असलं तरी द क्वालिटी ऑफ एज्युकेशन आणि जे रिसोर्सेस दिले जातात ते आर व्हेरी हाय. म्हणजे हा फरक आहे. या कम्युनिटी कॉलेजमध्ये एज्युकेशन जरी फ्री असलं मित्रांनो तरी त्या एज्युकेशनचा दर्जा फार उंच आहे आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन इटसेल्फ इज व्हेरी हाय. त्याच्यामुळे त्या कम्युनिटी कॉलेजमधनं जे पण विद्यार्थी पासआउट होतात डिप्लोमा वगैरे त्यांचे कोर्सेस झाल्यानंतर ते जॉब मार्केटसाठी रेडी असतात. जर त्यांना जॉब मार्केटमध्ये प्रवेश करायचा असेल किंवा त्यांना जर त्यांचं एज्युकेशन कंटिन्यू करायचं असेल तर युनिव्हर्सिटीमध्ये ते क्रेडिट ट्रान्सफर करू शकतात. बरोबर आहे. जर कोणी नुकतंच एखादी फॅमिली इंडियामधनं मूव्ह झाली आहे आणि त्यांना मुलं आहेत जी इंडियामध्ये पण म्हणजे इंडियामध्ये शिकत होती आणि आता अमेरिकेत त्यांना त्यांचं शिक्षण पुढे करायचं आहे, तर अशा लोकांसाठी कम्युनिटी कॉलेज कसं आहे? सो असे बरेच फॅमिलीज कधी कधी स्टुडंट्स येतात कम्युनिटी कॉलेजेसमध्ये जे समजा आता एखादी फॅमिली वेगळ्या कंट्रीमधनं किंवा इंडियाहून मूव्ह झाली आहे, ज्यांची मुलं से 10वी 11वी 12वीला आहेत आणि आता 2 वर्षात त्यांना कॉलेजमध्ये जायचं आहे, म्हणजे कॉलेजचं ॲडमिशन घ्यायचं आहे 12वी नंतरचं. तर त्यांच्याकडे कधी कधी फंड्स नसतात युनिव्हर्सिटीची फी पे करायला. सो आय वुड सजेस्ट अँड रेकमेंड की, आणि असे बरेच इंडियन फॅमिलीज करतात सुद्धा, नॉट दॅट इट्स व्हेरी अननोन, की 12वी नंतर मग पहिली 2 वर्ष कम्युनिटी कॉलेजची करतात कंप्लीट आणि मग काही वर्ष इथे राहिल्यानंतर आणि वन्स दे नो की इथेच आपण राहणार आहोत का, इथेच कंटिन्यू करणार आहोत का, की मग ते नंतर स्विच करतात युनिव्हर्सिटीजना. सो त्याप्रमाणे कसं होतं की मग आपल्याकडे आल्या लगेच फंड्स नसतात युनिव्हर्सिटीजची फी पे करायला. So first 2 years of community college and then the last 2 years of university transfer is also very very common इकडे. ओके, आता अमेरिकेमध्ये ऑस्टिन कम्युनिटी कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर किती कमवतो? सो कम्युनिटी कॉलेजच्या प्रोफेसरचे पगार आणि युनिव्हर्सिटीजच्या मध्ये फार फरक आहे. पण जसं पब्लिक स्कूलच्या टीचर्सचा आणि कम्युनिटी कॉलेजच्या टीचर्सचा पण पगारामध्ये फार फरक आहे. सो इट ऑल डिपेंड्स ऑन, सिन्स इट्स अ गव्हर्नमेंट रन इन्स्टिट्यूशन, बोथ पब्लिक स्कूल्स अँड कम्युनिटी कॉलेजेस, त्यांची एक ग्रीड असते, एक सॅलरी ग्रीड असते आणि दॅट ग्रीड डिपेंड्स ऑन, तुमची सॅलरी डिपेंड्स ऑन दी नंबर ऑफ डिग्रीज यू हॅव टेकन, म्हणजे बॅचलर्स आहात का मास्टर्स आहात का डबल मास्टर्स आहात का PhD आहात, अँड ऑल्सो द नंबर ऑफ years of experience in teaching. सो त्यांची एक ग्रेड असते. मग तुम्ही जर मास्टर्स विथ फर्स्ट इयर ऑफ एक्सपिरियन्स मग तुम्ही त्या ग्रेडमध्ये होता. मग मास्टर्स डबल मास्टर्स विथ 10 years ऑफ एक्सपिरियन्स मग तुम्ही इकडे कुठेतरी असे ग्रेडमध्ये. सो तसंच पब्लिक स्कूलचं पण आहे. एलिमेंटरीची टीचर, मिडल स्कूल टीचर, हायस्कूल टीचरचे डिफरन्स असतो पगारामध्ये. स्टेट वाईज पण असतं हां. आणि हे म्हणजे कमिंग फ्रॉम नॉर्थ ईस्ट आय हॅव 10-15 हजाराचा फरक आहे पगारामध्ये पब्लिक स्कूल टीचर्स इन हिअर अँड इन नॉर्थ ईस्ट, इवन इफ यू आर सर्टिफाईड विथ मास्टर्स अँड ऑल दॅट. कॉलेजेसमध्ये कसं आहे, यू स्टार्ट समटाईम्स सम प्रोफेसर स्टार्ट्स ॲज ॲडजंक्ट्स म्हणतात त्यांना. ॲडजंक्ट्स म्हणजे तुम्हाला 1-2 कोर्सेस पर सेमेस्टर शिकवायचे असतात वगैरे. यू नॉट अ फुल टाईम, यू आर अन ॲडजंक्ट, पार्ट टाईम ज्याला आपण म्हणतो. नंतर त्याच्यानंतर असतं असिस्टंट प्रोफेसर, जी मी आहे. असिस्टंट प्रोफेसर बिकॉज आय जस्ट स्टार्टेड राईट नाव 2 yearsमध्ये. 2 years झाले मला शिकवून. त्याच्यानंतर असोसिएट प्रोफेसर्स असतात. असिस्टंट नंतर असोसिएट प्रोफेसर इज वेन यू हॅव 5 years ऑफ टीचिंग इन कॉलेज अँड देन यू आर ऑल्सो वर्किंग टुवर्ड्स युअर
PhD. अच्छा. And professors are only those who have a PhD. So it is very when people say you're a professor, I say I'm not a professor yet. I'm an assistant professor. कारण का माझी अजून डॉक्टरेट झालेली नाही आहे. Professors are only those who have a doctorate in that particular subject. So adjunct, assistant, associate, professor. आणि त्याप्रमाणे तुमची सॅलरी त्या रेंजमध्ये असते. Assistant professor can earn from, of course, it depends on your degrees and your experience, from 60 to 90,000 per year. Yeah, per year, yes. 60 ते 90,000 full time हा, म्हणजे not a part time assistant or असं. There are part time assistant. Full time म्हणजे कसं, full time कोणाला मानलं जातं? 40 hours of week you can say. नो, कॉलेजमध्ये क्रेडिट आवर्स असतं. सो कॉलेजमध्ये कसं असतं, 15 तुम्ही 4 कोर्सेस शिकवत असाल, 3 क्रेडिट आवर्सचे. तुमचं वर्क पर सेमेस्टर 15 क्रेडिट आवर्सच्या वरती असेल, 15 or up, then you're a full time. Okay. Adjuncts usually take 1 or 2 courses. Got it. बरोबर. They are part time असं. 5-6 क्रेडिट्स. Yes. 15 and over is a full time, at least in the community college. Nice. मग तुझा काय PhD चा प्लॅन आहे का? आहे. म्हणजे गॉड फॉरबिड जर मला वेळ मिळाला तर, पण आहे. म्हणजे कधीतरी म्हातारी होईपर्यंत एखादी अजून 2 मास्टर्स झाले आहेत. पण मला रिसर्चमध्ये फार आवड आहे, स्वतःहून मला आवड आहे. म्हणजे आणि रीडिंग आणि रायटिंग हा माझा बेस. मी तेच शिकवते. ESL स्टुडंट्सना पण तेच शिकवत होते, स्ट्रॅटेजीज इन रीडिंग अँड रायटिंग. आता जनरल पब्लिकला पण मी तेच शिकवते आहे, हाऊ टू बिकम क्रिटिकल रीडर्स अँड हाऊ टू बिकम इंटेन्सिव्ह रायटर्स. सो त्याच्यामध्ये मला रिसर्च करायला आवडेल, कीपिंग इन माइंड द इमिग्रंट ESL पॉप्युलेशन. वाव. येस. व्हेरी नाईस. लवकरच आम्हाला तुझा तो रिसर्च पेपर बघायला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच माधवी, वन्स अगेन. कम्युनिटी कॉलेज अमेरिकेतलं, याबद्दल मला भरपूर प्रश्न होते, त्या सगळ्या प्रश्नांची तू उत्तरं दिली. भरपूर आम्हाला शिकायला मिळालं कम्युनिटी कॉलेजमध्ये ॲडमिशन कशी घ्यायची आणि काय त्याचे फायदे आहेत. सो थँक्स वन्स अगेन. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.